नमस्कार, माझं नाव संध्या मारुती काळे, काटेवाडी PSCतून आशा स्वयंसेविका। आय केअर फाउंडेशनतर्फे काल डॉक्टर कुलकर्णी मॅडम, स्मिता कुलकर्णी मॅडमने जे काल शिकवलं जीवन कौशल्य, ह्याच्यामध्ये खूप छान माहिती मिळाली। आता कालचा सारांश काल आपण सायंकाळी बघितला होता, त्यामध्ये ते काय सांगत नाही, पण मॅडमचं खरंच खूप कालच्या ह्याच्यामध्ये शिकवल्यामध्ये मी धन्यवाद करते, कारण की माझ्या 13च आशा आहेत। नेहमी आशांना मी सारखे सांगत असते की वेळेवर या, पण कोणच वेळेवर येत नाही। मग काल मॅडम म्हणले आपल्यामध्ये पण थोडंसं काहीतरी बदल घडवायचा, म्हणून काल मी पहिल्यांदा बदल घडवला। सगळ्यांकडनं कालच पैसे घेतले, मी कधीच कोणाकडनं पैसे घ्यायचे नाही, नंतरून घेत होते, पण काल मी सगळ्यांकडनं पैसे घेतले। आज माझ्या सगळ्या आशा वेळेवर आल्या, कारण की मॅडमनी सांगितलं होतं बदल हा स्वतःमध्ये करायचा। दुसरे कोण सांगितलं तर ऐकतात का? अजिबात काहीच ऐकत नाही, म्हणून बदल मी स्वतःमध्ये केला, तो घडून पण आला, दिसला पण। धन्यवाद। काल मॅडमने आपल्याला जे ट्रेनिंग दिलं होतं, लाईफ स्किल ट्रेनिंग, तर ते खूप छान होतं आणि मॅडमने शिकवण्याची पद्धत पण मॅडमची खूप छान होती। मॅडमने समुपदेशन आणि संवाद हे कसं असते त्याचे महत्त्व सांगितले। संवाद म्हणजे काय, तर एका व्यक्तीने इतर दुसऱ्या व्यक्तींना माहिती देणे, विचारांची देवाणघेवाण करणे म्हणजे संवाद होय। आणि संवादाचे महत्त्व पण सांगितलं, समुपदेशनाचे महत्त्व पण त्यांनी सांगितलं की समुपदेशन कसं केलं पाहिजे आपण, आणि फील्डवर गेल्यावरती आपण कसं काम केलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, त्याची पण बरीचशी माहिती मॅडमने सांगितली। आणि मॅडमचं कालचं ट्रेनिंग खूप छान होतं, आम्हाला सगळ्यांना आवडलं आणि चांगलं वाटतं। धन्यवाद। मी माळेगाव PSCची आशा अनिता अण्णा नलोडे, आणि थोडक्यात मॅडमने काय काय शिकवलं ते सांगते। मॅडमने काल इतकं चांगलं शिकवलं, जीवन कौशल्य। आपण दुसऱ्याशी बोलतो, पण ते दुसऱ्याला किती पडतं आपलं, आणि आपलं म्हणणं त्यांना पडतं का, ह्याविषयी त्यांनी चांगली माहिती दिली। आणि दिवसभर त्यांचं ट्रेनिंग हसत खेळत झालं, त्याच्यामुळे कालचा दिवस कसा गेला काहीच कळलं नाही आहे, आणि बोर पण नाही कोण झालेलं। इतकं छान शिकवलं मॅडमनी। आज सुरुवातीला तुम्ही नेहमीची प्रार्थना आपण केलेली आहे, पण तरीसुद्धा आज आणखीन एक प्रार्थना आणि एक 5 ते 7 मिनिटं आपण मेडिटेशन करणार आहोत, ध्यान करणार आहोत। कारण आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेलो आहे, वेगवेगळ्या गोष्टी मनात भरून घेऊन आलेलो आहे, तर सुरुवातीला थोडंसं आपण त्याच्यावर काम करूयात, आणि मग आज पुढे काय ध्यान हा सुद्धा एक, काल आपण जसं संवाद आणि समुपदेशन कौशल्य बघितली, बरोबर आहे, तसा काही भाग आपण स्वतःला जाणून घेण्याविषयी बघितला, आणि शेवटी आपण स्वतःची मूल्य लिहिलीत किंवा मध्ये मध्ये काही एक्झरसाइज केले, तर आपल्यामध्ये ती कौशल्य किती आहेत किती नाही आहेत असं स्वतःला सुद्धा आपण थोडं जोखण्याचा प्रयत्न केला। तर त्याचाच पुढचा भाग म्हणून, आणि सगळ्यात सोपं म्हणजे आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की ध्यान वगैरे ह्या गोष्टी ज्येष्ठ लोकांनी कराव्यात, संसारातनं जे बाहेर गेलेले आहेत। ध्यानाचे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे ओघाने ते पुढे येईलच, पण तरीसुद्धा सुरुवातीला सांगते, प्रामुख्याने एक 3-4 प्रकार महत्त्वाचे आहेत। आणि तुम्हाला सगळ्यांना माझी रिक्वेस्ट ही राहील की शक्यतो सकाळी उठल्या अंथरुणात जेव्हा तुम्ही उठून बसता तेव्हा एक 5 मिनिटासाठी तुम्ही ध्यान करा। मग ते कुठल्याही पद्धतीचं करा, ध्यानाच्या अनेक पद्धती, YouTube सारखं माध्यम नाही की जिथे तुम्हाला असंख्य ध्यान प्रकार, असंख्य ध्यानाला काय म्हणूया एन्हान्स करणारी, ध्यान चांगलं करणारे वेगवेगळे संगीताचे प्रकार असे उपलब्ध आहेत, तर त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे। प्रामुख्याने पहिला एक ध्यानाचा प्रकार आहे ज्याला फोकस ध्यान म्हणतो आपण, एकाग्रता ध्यान असं त्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये बऱ्याचदा आपण एखाद्या गोष्टीवर तरी लक्ष देतो। म्हणजे एखादा समजा त्या धर्मामध्ये वेगवेगळे देव किंवा प्रेषित आपण मानतो, बरोबर आहे, तर त्याच्यात चित्र आपण बघतो, म्हणजे समोर जसं गणपती आहे समजा, तर गणपतीचं ध्यान आपण गणपतीकडे बघत बघत देव्हाऱ्याच्या पुढे आपण बसतो आणि ध्यान करतो। किंवा विविध धर्मांमध्ये काही मंत्र सांगितलेले आहेत, काही श्लोक आहेत, प्रेयर्स आहेत, प्रार्थना आहेत, त्या प्रार्थना म्हणत म्हणत आपण मन शांत। आणि काल आपण मन म्हणजे काय बघितलेलं आहे, तर मनाला शांत करायचे म्हणजे काय, तर विचारांची गर्दी कमी करायची। पण दुसरी एक गंमत सांगते, ज्या क्षणी तुम्ही असं ठरवता की आता ध्यान करायचं,
ध्यान करायचं म्हणजे लगेच आपल्याला वाटतं की मन शांत करायचंय, आणि ज्या क्षणी असं तुम्ही ठरवता की आता मन शांत करायचंय, तर मन चावट असतं, आपलं आगाऊ असतं, आणि ते काय करतं तर ज्या क्षणी तुम्ही असं ठरवता ते दोन मनं असतात, एक म्हणत असतं शांत बस आणि दुसरं जरा इगोइस्टिक मन असतं. तर ते म्हणतं शांत काय बसायचं, जास्त विचार कर, जास्त विचार कर. तर कदाचित जेव्हा तुम्ही असं ध्यान चालू करता तेव्हा जास्त विचार वाढतात सुरुवातीला, पण असं रोज होत नाही. रोज आपण अशी प्रॅक्टिस करायला लागलो की मग पुढच्या दिवशी पटकन ध्यान लागतं की ओके आता मला कळलंय, मनाला पण सवय झाली आहे. म्हणजे जसं आपण एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करायला लागलो, म्हणजे सायकल चालवायला शिकलो आपलं, तेव्हा काय झालं तर सायकल पडत होतो, बऱ्याचदा ब्रेक लागत नव्हतो, घाबरत होतो. पण आता अशी सायकल चालवतो की मैत्रिणींबरोबर गप्पा मारत, कधी हात सोडून सुद्धा एक काही सेकंद आपण सायकल चालवू शकतो. तसंच ध्यानाचं आहे. ध्यान हे सुद्धा एक कौशल्यच आहे. सो तुम्ही ते रोज करायला लागलात की ते प्रॅक्टिस होतो, आणि सराव जेव्हा तुम्ही करायला लागता सरावानं सहजता येते. लक्षात आलं? म्हणजे समजा मी पहिलं सेशन घेतलं असेल तेव्हा अरे बापरे काय होईल, कसं बोलू, असं मला पण झालं असेल. मला आजही, मी यशोदामध्ये फर्स्ट लेक्चर घेतलं, ते खूप सिनियर ऑफिसर्स होते आणि ते इंग्लिशमध्ये घेतलं होतं, तर माझी एकदम तारांबळ उडाली होती. मला अगदी स्पष्ट आठवते म्हणजे हे. हां, आणि मग नंतर ते लोक म्हणाले की हां काय असं तसं, हे मला अगदी स्पष्ट आठवतं. लक्षात आलं? तर असं होत असतं. सो तुम्ही सराव केला पाहिजे कुठल्याही गोष्टीचा. म्हणजे रोज उशिरा जावं काय होतंय हे नेहमीच आहे की अशी आपल्याला सवय पडली आहे, सवय बदलायला वेळ लागणार. हा, मग आज उशिरा आलेत म्हणून तेच एक्झाम्पल मी आता दिवसभर बहुतेक पुरेल मला. सो जेव्हा तुम्ही एखादा सराव करता, रोज सारखा सराव करता, तेव्हा त्याच्यामध्ये सहजता येते, आणि अशी सहजता आल्यानंतर, ही सहजता पुढे चालू ठेवल्यानंतर मग त्याच्यामध्ये नैपुण्य प्राप्त होतं. लक्षात आलं? सराव, सहजता आणि नैपुण्य. नैपुण्य म्हणजे काय, त्याच्यात तुम्ही पारंगत होता. बरोबर आहे? म्हणजे आता गावामध्ये अनेक तुम्ही कामं करत असाल, तर तुम्हाला आता माहित आहे की काय बोललं की बरोबर त्या गरोदर महिलेला कळेल, काय टोचलं तर तिला बरोबर कळतं, मग ती पुन्हा आपल्याला हवं तसं वागायला लागते. इन द सेन्स वागायला लागतं, इन द सेन्स मग ती लसीकरण करेल व्यवस्थित, पाणी उकळून प्यायचं तर प्यायला लागेल, पुढच्या वेळी तुम्हाला रिस्पेक्ट द्यायला लागेल, असं हे सुरू राहणार आहे. ओके? सो ध्यानाचा पहिला प्रकार सांगितला मी, एकाग्रता ध्यान, ज्याच्यामध्ये कुठल्या तरी गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करतो. अगदी त्राटक हा प्रकार कदाचित ऐकला असेल, तर त्याच्यामध्ये काय करतो आपण, एखादी ज्योत किंवा आत्ता मी सांगितलं तसं ओमचं किंवा कुठलंही चित्र समोर लावून त्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करता. दुसरा ध्यानाचा प्रकार आहे सजगता ध्यान, माइंडफुलनेस मेडिटेशन. हे सगळे शब्द लिहून ठेवा वाटल्यास वहीमध्ये, आणि नंतर यूट्यूबला सर्च करा, त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला काही मिळतंय का. माइंडफुलनेस मेडिटेशनसाठी मी तुम्हाला एका चांगल्या माणसाचं नाव सांगते, त्याचे यूट्यूब, त्यांचे व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. मराठीत छान यूट्यूब व्हिडिओ त्यांचे आहेत, ज्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. आणि माइंडफुलनेस मेडिटेशन, सजगता ध्यान हा एक खूप चांगला प्रकार आहे. आज आपण ह्यानं का सुरुवात केली, कारण आजचा विषय पुन्हा सेल्फ अंडरस्टँडिंग, म्हणजे स्वतःला समजून घेणं आणि इतरांना समजून घेणं आणि स्वतःवर काम करणं खूप गरजेचं आहे. म्हणून माइंडफुलनेस मेडिटेशन, यश वेलणकर, डॉक्टर यश वेलणकर, असं जरी तुम्ही यूट्यूबला टाकलं माइंडफुलनेस मेडिटेशन, तर तुम्हाला, म्हणजे तुम्ही सुद्धा संगीता, काही त्यातले डॉक्टर यश वेलणकर, माइंडफुलनेस मेडिटेशन, सजगता ध्यान, सजगता ध्यान, म्हणजे तुम्ही ह्यांच्यासाठी काही ते यूट्यूबवर पुन्हा टाकले तरी त्यांना त्याचा खूप उपयोग होईल. ओके? सो सजगता ध्यान, सजगता ध्यान, डॉक्टर यश वेलणकर. तर माइंडफुलनेस मेडिटेशनमध्ये आपण काय करतो, त्या क्षणी आपल्या शरीरामध्ये किंवा मनामध्ये, हां, म्हणजे पहिलं आपण शरीर घेऊ. आत्ता समजा आपण शरीरावर लक्ष देऊन ध्यान करणार आहोत, तसंच ध्यान घेणार आहे मी आत्ता. तर त्या क्षणी आपल्या शरीरामध्ये काय काय संवेदना आहेत यांच्याकडे लक्ष देणे.
त्याच्यावर प्रतिक्रिया काही नोंदवायची नाहीये. म्हणजे माझं आता हृदय धडधड धडधड करायला लागलंय, तर प्रतिक्रिया काही द्यायची नाही. जस्ट ॲज अ थर्ड पर्सन आपल्या हृदयाकडे बघतोय, आपल्या ठोक्यांकडे आपण बघतोय की ओके आता मला पुढे उभं राहायचंय, तर जरा ठोके जलद पडायला लागलेत वाटतं. काल काही जणींचे ठोके वाढले होते बरोबर आहे पुढे गेल्यानंतर, आणि जोरात बोला बोला म्हटलं तरी बोलत नव्हत्या. ओके, सो असं होतं. तर त्या क्षणी आपल्या शरीर मनामध्ये असं म्हणते तेव्हा भावना ह्या अनुषंगानं मी म्हणते आहे की त्या क्षणी काय वाटतंय, आत्ता उदास वाटतंय का, आनंद वाटतोय का, दुःख वाटतंय का, आठवणी भरून आल्या आहेत, असं काहीही त्या क्षणी कोणत्या भावना मनामध्ये आहेत हे जेव्हा बघतो आपण आणि एक थर्ड पर्सन म्हणून त्याच्याकडे आपण बघतो, त्याला म्हणतात सजगता ध्यान. लक्षात आलं? त्याच्यानंतर पुढचं आहे करुणा ध्यान. करुणा ध्यानामध्ये काय करतो, आपल्या सगळ्या धर्मांमध्ये ज्या प्रार्थना सांगितलेल्या आहेत ते म्हणजे करुणा ध्यान आहे. त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, सगळेजण सुखी होत, बरोबर आहेत, सगळ्यांना चांगलं वाटू दे, सगळ्यांचं दुःख हरण होऊ दे, असं सांगितलेलं आहे. कुठल्याही प्रार्थना घ्या तुम्ही. सो त्याला काय म्हणतात, असं जेव्हा आपण मुद्दामहून मनामध्ये विचार येतो, सुरुवातीला पण आपण आज प्रार्थना केली बरोबर आहे, तर असं जेव्हा मुद्दामून आपण असे इतरांचं चांगलं हो असे विचार मनात आणतो आणि त्याच्यावर लक्ष देऊन 1-2 मिनिटं शांत बसतो, त्याला करुणा ध्यान असं म्हणतात. आणि चौथा प्रकार आहे व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, तर आपण काही कल्पना ध्यान, कल्पनादर्श ध्यान असं त्याला म्हणतात. तर त्याच्यामध्ये एखादी गोष्ट आपण इमॅजिन करतो. म्हणजे आत्ता मी असं तुम्हाला जर सांगितलं की असं इमॅजिन करा, आपण सगळेजण कोकणात ट्रिपला गेलेलो आहे आणि मस्त समुद्रकिनारी आपण छानपैकी पाण्यामध्ये मज्जा करतोय, बसलोय, किनाऱ्याला चटई टाकलेली आहे का. आत्ता तुम्ही जाऊन आलात वाटतं कोकणात. येस, तर मग त्या सगळ्या स्मृती आणि मग आपण ॲज इफ आत्ता समुद्रकिनारी, म्हणजे असं जेव्हा आपण इमॅजिन करतो, ताण आल्यानंतर ताण घालवण्यासाठी हे सगळे ध्यान प्रकार उपयोगी पडतात. म्हणजे तिथे जाणार आहे, आता समजा मी एखाद्या इंटरव्ह्यूला निघाले तर आपलं पाल्पिटेशन लगेच पल्स रेट वाढतो आपला, बरोबर आहे. तर मी असं इमॅजिन करते, आत्ता बसून इंटरव्ह्यूला जायच्या आधी बाहेर जेव्हा खुर्चीवर बसली आहे मी, तेव्हा इमॅजिन करते की येस मी आत गेलेली आहे आणि मला सगळ्या प्रश्नांची छान उत्तरं आली आहेत आणि मला जे येतं होतं तेच त्यांनी विचारलेलं आहे. असं मी इमॅजिन केलं तर खूप शक्यता आहे की माझा ताण कमी होईल. आणि खरोखरच जेव्हा असा संकल्प करतो, कारण पुन्हा 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 एखादी गोष्ट रिपिटेशन झाली की त्याच्यात सहजता येते, ती घडायला लागते असं आपल्याला वाटायला लागतं. ओके, सो हे प्रामुख्यानं 4 प्रकार आहेत. मग त्याच्यानंतर अजून योग निद्रा म्हणतात त्याला, असे वेगवेगळे n नंबर ऑफ प्रकार. जसे संगीतामध्ये वेगवेगळी घराणी असतात, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, तशी योगशास्त्रामध्ये पण वेगवेगळी घराणी आहेत, वेगवेगळे ध्यान प्रकार आहेत. सगळेजण मनाच्या शांतीसाठीच केले जातात. ओके, सो आता आपण आधी परत एक प्रार्थना म्हणणार आहोत आणि प्रार्थना म्हणून तसंच डोळे न उघडता पुढे ध्यानाच्या ज्या काही मी सूचना देते आहे त्या तुम्ही ऐकायच्या आहेत आणि त्याप्रमाणे आपण मनामध्ये विचार करायचा आहे. ओके, आता जेव्हा आपण बसणार आहोत, ज्या मांडी घालून बसल्यात त्या मांडी घालून बसल्यात, ज्या खाली पाय तुमचे टेकलेले आहेत तर पूर्ण पाय असे दोन्ही खाली टेकलेले पाहिजेत आणि अशी पंजेवर टाच खाली, नाहीतर वरचे पंजे खाली टाच वर, असं काही बसायचं नाही. सपाट फ्लॅट फरशीला टेकवून आपले पाय पाहिजेत, कारण खालची जी पृथ्वीची ऊर्जा आहे ती आणि वरती आकाशाची जी ऊर्जा आहे ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिळवायची आहे. त्याच्यानंतर आपण ध्यानाला जनरली कुठल्याही बसतो तेव्हा असं आपण म्हणतो की हात आपली 2 बोटं एक विशिष्ट प्रकारची मुद्रा आपण करतो. ओके, वेगळी मुद्राही चालेल. जनरली ध्यानाला आपल्या आपल्या धर्मामध्ये जी मुद्रा करतात ती मुद्रा तुम्ही करू शकता. जे लोक मुद्दामून सांगते हे हात इथे मांडीवर ठेवायचे. ओके, आणि ही एक ध्यान मुद्रा आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या बोटाचा अंगठा आणि हे पहिलं बोट जेव्हा जवळ आणता
जर तुम्ही छान रिलॅक्स असेल तर जसा हृदयाचा ठोका आपल्याला ऐकायला येतो तसं जसजसं तुम्ही शांत व्हाल ध्यानामध्ये सुद्धा तसतसं तुम्हाला इथे सुद्धा पल्स जाणवेल, एक स्पंद व्हायब्रेशन जाणवेल. आत्ता सुद्धा जे शांत असतील त्यांना जाणवेल. ज्या क्षणी आपण बोट आणि कुठलीही मुद्रा कशासाठी वापरतात, वेगवेगळ्या मुद्रा आहेत. आपण डॉक्टरांना भरपूर पैसे देऊन काहीतरी औषध पाणी करत असतो. जर तुम्ही गुगलवर सुद्धा सर्च केलं किंवा असे काही जे शिकवतात, मुद्रांचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि वेगवेगळ्या व्याधींसाठी ह्या मुद्रा वापरल्या जातात. फक्त व्याधी निवारणासाठी जर आपण मुद्रा वापरत असलो तर ती अर्धा तास मुद्रा करावी लागते. पण जेव्हा तुम्ही समजा उजव्या हाताने लिहिताय, तो काम चालू आहे ऑफिसचं आणि डावा हात त्या मुद्रेमध्ये आहे, त्याच्यासाठी वेगळा वेळ देण्याची गरज नाहीये. TV बघत बसलाय, सिरियल एकदम इंटरेस्टिंग आहे, मुद्रा करून बसा. ही ध्यान मुद्रा आहेत, अशा वेगवेगळ्या मुद्रा आहेत. ओके, सो मुद्रा म्हणजे काय तर एक एक्सप्रेशन आहे, जेस्चर आहे ते. आणि त्या जेस्चरमुळे काय होतं तर आपल्या शरीरामध्ये जो ऊर्जा प्रवाह आहे तो चॅनलाइज होतो, तो विशिष्ट दिशेनं त्यांना आपण प्रवाहित करतोय. जसं आपण वाहत्या पाण्याला धरण भिंत बांधतो, का बांधतो, तिथे पाणी अडवतो आणि त्या पाण्याचा ठराविक कारणासाठी, वीज तयार करण्यासाठी, बरोबर आहे. अनलेस अँड अंटिल तुम्ही त्या प्रवाहाला बांध घालत नाहीये, तो अडवताय आणि चॅनलाइज करताय की तिथे आता जमायचे ते काय, तर त्याच्यामुळे काय होतं, मग त्या शक्तीचा वापर करतो. तसं तुम्ही ऊर्जा जेव्हा एखादी मुद्रा धारण करता तेव्हा तुम्ही ऊर्जा चॅनलाइज करताय, ती शरीरामध्ये वाहणारी. ओके, सो ती म्हणून आपण मुद्रा आत्ता करतो आहोत. ओके, दुसरी गोष्ट, आपण डोळे बंद करणार आहोत. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला ज्या दिसत असतात, इनपुट जेवढे जास्त तेवढं मनात विचार जास्त, म्हणून डोळे बंद करायचे. आणि डोळे घट्ट बंद करायचे नाहीयेत, अलगद बंद करायचे. ओके, आणि ताठ बसायचे. आपल्या पोश्चर जर ठीक नसेल तर अनेक व्याधी जडतात, हे माहितीये का. तो आता त्याच्यावर बोलायला लागले तर पूर्ण दिवस जाईल. सो पोश्चर आपलं चांगलं पाहिजे. जे खांदे आहेत ते थोडेसे असे गोल फिरवायचे आणि मागे घ्यायचे. सो आपण ब्रॉड केली, आपला हा पुढचा भाग ब्रॉड झाला, त्याच्यामुळे ऑक्सिजनचा जो काही प्रवाह आहे, बऱ्याचदा तुमची पर्सनॅलिटी, उद्या सकाळी उठल्या उठल्या किंवा रात्री झोपण्यापूर्वी आरशात बघा स्वतःला की स्वतःचा पोश्चर ठीक आहे का. खांदे खाली पडलेले असेल तर याचा अर्थ वेगळा होतो आणि त्याच्याशी रिलेटेड कुठली व्याधी असू शकते असं समोरच्याला, ज्याचा त्याच्यातला अभ्यास आहे, त्याला कळतं. ओके, तर अशा खूप बारीक सारीक गोष्टी आहे. मी का सांगते तुम्हाला, कारण तुम्ही हेल्थशी रिलेटेड काम करणारे आशा वर्कर आहेत आणि तुम्हाला एका आशा वर्करला जर ह्या सगळ्या गोष्टी माहीत झाल्या तर मी इमॅजिन करते, म्हणजे मी हे स्वप्न पाहतेय, मी हे संकल्प केलेला आहे जेव्हा मी इथे यायचं ठरवलं की ह्या अशा सगळ्या गावात जाणार आहे आणि त्या गावांचं हेल्थ चांगलं होणार आहे. हा संकल्प माझ्या मनात चालू झालाय. तो आता सिद्धीच न्यायचा की नाही हे तुमच्यावर आहे. ओके, आणि अशा मला सांगितलं की 80,000 अशा वर्कर्स आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये. सो 80,000 मी इमॅजिन करते. ओके, आणि एक व्यक्ती भरपूर बदल घडवू शकते, म्हणजे ह्याच्यात मला अजिबातच शंका नाहीये. म्हणून स्वतःला बदलायचं मात्र, म्हणजे तो बदल जो काही मी करते ते सुरुवातीला मी हे जे बोलते ते सगळं मी करते. मी जर तुम्हाला म्हणत असेल वेळेवर जा, तर मी जिथेही मला जायचं असेल तिथे 10 मिनिटं नाही, खूप आधी पोचते. लक्षात आलं. मग ते उद्या विमानतळावर का असे ना, आणि मुलांच्या शाळेत पालक मिटिंगला जायचं का असे ना. ओके, सो हे स्वयंशिस्तीचा भाग आहे. मी आज दिवसभरात जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही लवकर उठा, तर मी स्वतः लवकर उठते. लक्षात आलं. स्वयंपाकघरात जायच्या आधी स्वतःवर काम करते आणि मग स्वयंपाकघर. स्वयंपाकघर आपल्यापैकी कुणालाही चुकलेलं नाहीये का, चुकलंय नाही. आणि सकाळी उठल्या उठल्या आधी तेच गडबड विचार, आज भाजी काय करायची, कारण सकाळ दुपार संध्याकाळ रोजच लागते आणि उद्या पण लागते, बरोबर आहे. मोठा प्रश्न आहे. सो हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या तुम्ही एक एक शिका. आणि आता करोनाने आपल्यावर एवढे उपकार केलेत की सगळे ऑनलाईन रिसोर्सेस आपल्याला अवेलेबल आहेत. कोणी स्मिता कुलकर्णी येण्याची तुम्हाला गरजच नाही अजिबात.
हे मी पुन्हा पुन्हा सांगते तुम्हाला. इतके n नंबर ऑफ रिसोर्सेस यूट्यूबवर आहेत. ओके, सो ध्यान सुरू करणार आहेत आपण. कसं बसायचं सांगितलं. पाठीचा कणा आपला सरळ पाहिजे. का पाहिजे सरळ? कारण आपल्याकडे असं मानलं गेलेलं आहे, आपल्याकडे असं म्हणते तेव्हा सर्व धर्म, असं लक्षात ठेवा की चेतनेचा जो काही प्रवाह आपल्या शरीरातून वाहतो तो पाठीच्या कण्यातनं वाहतो आणि तो खालून वरच्या दिशेनं जाणार आहे. तुम्ही थोडं जरी पोक काढून असं बसलात तर त्या ऊर्जा प्रवाहाला तुम्ही अडथळा निर्माण करताय. ओके, सो 10 मिनिटापेक्षा जास्त ध्यान नाहीये, तर आपल्याला असं बसायचं आहे आणि ज्या काही सूचना येत आहेत त्या ऐकायच्या आहेत. सुरुवातीला 2 वेळा आपण दीर्घ श्वसन करणार आहे. दीर्घ श्वसन झाल्यानंतर प्रार्थनेसाठी आपण हात जोडणार आहोत. प्रार्थना ओम सहनावतु ही प्रार्थना मी म्हणणार आहे. ज्यांना येते ते माझ्याबरोबर म्हणू शकतात आणि ते झाल्यानंतर मी काही सूचना देणार आहे. ओके, सगळ्यांनी ताठ बसायचं आहे. पाठीचा कणा, मान आणि मस्तक सरळ एका रेषेमध्ये, डोळे अलगद मिटायचेत आणि ताण घेऊ नका. तुम्ही कम्फर्टेबली बसा. तुम्ही जर खूप ताणून बसलाय असं मला वाटतंय, तुम्ही ताणून नाही ना बसलेला, रिलॅक्स आहे ना? हां, म्हणजे रिलॅक्स राहा. कारण जर तुम्ही ताणलंच स्वतःला तर तुम्हाला एखादा अवयव दुखायला लागेल, पाठीचा कणा दुखायला लागेल, कंबर दुखायला लागेल, खांदा दुखायला लागेल, मग लक्ष ध्यानात राहणार नाही. ओके, सो असं बसायचं आहे. सुरुवातीला दीर्घ श्वसन करूया. श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा. सुरुवातीच्या प्रार्थनेसाठी हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. दीर्घ श्वास घ्या. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांती. नमस्कार मुद्रेतले हात पुन्हा एकदा मांडीवर ध्यान मुद्रेमध्ये आणायचे आहेत. आता आपलं सगळं लक्ष आपण आपल्या शरीराच्या खालच्या भागाकडं घेऊन जायचं आहे. आपल्या पायांचे तळवे, पायाची बोटं, इथं काही ताण जाणवत असेल तर तो सगळा ताण आपण काढून टाकायचा आहे. परत एकदा पावलांची हालचाल करायची, बोटांची हालचाल करायची आणि कुठं ताण नाही आहे ना हे याची जाणीव करून घ्यायची आहे. सकाळी कुठे गडबडीत आपण काही काम करत असताना दुखावलं गेलं होतं का, त्याला सांगायचं आहे आता स्वस्थ राहायचं आहे, पुढचं 5 मिनटं अगदी स्वस्थ राहायचं आहे हे सांगायचं आहे. पायाची बोटं, टाच सगळं रिलॅक्स झालेलं आहे. यानंतर आपलं सगळं लक्ष थोडंसं वरती गुडघा आणि पाऊल याच्या मधला भाग, पायाच्या पोटऱ्या ज्या आहेत त्याच्याकडे लक्ष घेऊन जायचं आहे आणि तिथलाही ताण पूर्णपणे निघून गेलेला आहे याची जाणीव करून घ्यायची आहे. आणि या सगळ्या शरीराच्या खालच्या भागातून आपण ऊर्जेच्या घागरी भरून वरच्या दिशेनं निघालेलो आहोत अशी कल्पना करायची आहे. शरीराच्या खालच्या भागातून तो पूर्ण ऊर्जा प्रवाह, ऊर्जेची घागर आपण भरून घेऊन वरती निघालेलो आहे. आता गुडघ्याकडे लक्ष द्यायचं आहे. इतर वेळी कदाचित गुडघा दुखतही असेल पण आता अगदी त्याला स्वस्थ राहायला सांगायचे आणि तो अगदी छान स्वस्थ झालेला आहे याची जाणीव करून घ्यायची आहे.
यानंतर आपलं सगळं लक्ष थोडंसं वरच्या दिशेकडं घेऊन जायचं आहे, आपल्या मांड्यांकडं घेऊन जायचं आहे. तिथे जाणवणाराही ताण आता सगळा निघून गेलेला आहे याची सजगपणे जाणीव करून घ्यायची आहे. आता शरीराचा सगळा भाग स्वस्थ, शांत, निस्तब्ध झालेला आहे, ताणरहित झालेला आहे याची जाणीव करून घ्यायची आहे. आणि आता आपण ओंकारामधला जो आकार आहे ज्याला म्हणतो आपण, त्या आकाराचं उच्चारण करायचं आहे. म्हणजे कसं करायचं आहे तर श्वास घ्या म्हटल्यानंतर श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत असताना आकाराचं उच्चारण आपण सगळे मिळून करणार आहोत. सगळे मिळून करण्यापूर्वी मी एकदा त्याचं उच्चारण करणार आहे आणि माझ्यासाठी या सूचना आहेत. श्वास घ्या, यानंतर आपण सगळे मिळून आकाराचं उच्चारण करणार आहोत. आणि आकाराचं उच्चारण केल्यामुळे प्रामुख्यानं शरीराच्या खालच्या भागामध्ये जे व्हायब्रेशन्स, स्पंदनं जाणवतात त्याच्याकडे लक्ष देणार आहोत. आता श्वास घेऊन आपण श्वास सोडत असताना आकाराचं उच्चारण करणार आहोत. श्वास घ्या, शरीराच्या खालच्या भागामध्ये जाणवू लागलेल्या सुंदर स्पंदनांचा आता आपण अनुभव घेत आहोत. यानंतर आपलं सगळं लक्ष आता शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन जायचं आहे आणि तिथल्या सर्व अवयवांना आता सूचना द्यायची आहे की तुम्ही अगदी रिलॅक्स, निस्तब्ध, शांत व्हायचं आहे. शरीराच्या मधल्या भागामध्ये पोट आहे, छातीचा भाग आहे, विसर्जन संस्थेचे काही भाग आहेत. हे सगळे रिलॅक्स झाले आहेत ना, याकडे लक्ष द्यायचं आहे. पोटामध्ये, ओटीपोटामध्ये काय संवेदना आहेत, कारण बऱ्याचशा व्याधींची सुरुवात ही पोटांच्या संवेदनामधनं होत असते. पोटांमध्ये झालेल्या बिघाडामुळे या व्याधी निर्माण होतात. त्यामुळे पोट आणि त्याच्या अवतीभोवती असलेल्या सगळ्या इंद्रियांना स्वस्थ, शांत व्हायला सांगायचे, निस्तब्ध व्हायला सांगायचे, ताणरहित व्हायला सांगायचे. फुफ्फुस ऑक्सिजन भरभरून घेतायत आणि सावकाश सोडतायत आणि तो ऑक्सिजन सगळ्या पेशींपर्यंत पोचतो आहे, याकडे लक्ष द्यायचं आहे. हृदयाची धडधड आपण जन्माला आल्यापासून किंबहुना आईच्या पोटात असताना आपलं हृदय सुरू झालेलं आहे आणि अखेरच्या क्षणापर्यंत अव्याहतपणे विश्रांती न घेता ते चालू आहे. बऱ्याचदा त्याच्यावर ताण येतो, बऱ्याचशा पूर्वीच्या गोष्टींचा तो आठवणी घेत असतो, भावनांनी भरून जात असतो. आज हृदयाला सांगायचंय की सगळं विसरून जा, अगदी तू शांत, स्वस्थ झालेला आहेस. आता सगळं लक्ष थोडंसं हाताकडं द्यायचंय. खांद्या रिलॅक्स आहेत ना, हाताची बोटं, दंड, मनगट सगळं रिलॅक्स झालेलं आहे. ह्या सगळ्या अवयवातून ऊर्जेची घागर भरून आपण वरच्या दिशेनं निघालेलो आहे. आता शरीराचा सगळा मधला भाग ताण विरहित झालेला आहे. आता आपण उकाराचं उच्चारण करणार आहोत. मगाशी जसा आपण आकार म्हटला तसं श्वास घेऊन श्वास सोडत असताना आपण उकाराचं उच्चारण करूया. सगळे एकत्र करूयात. श्वास घ्या, शरीराच्या मधल्या भागामध्ये जाणवू लागलेल्या स्पंदनांचा, कंपनांचा आता आपण अनुभव घेत आहोत सजगपणे.
यानंतर आपलं सगळं लक्ष आता शरीराच्या वरच्या भागावर केंद्रित करायचं आहे. मानेचा भाग, तिथं काही दुखत खुपत नाहीये ना, मान उघडली नाहीये ना, तिला अगदी ताण विरहित व्हायला सांगायचंय, रिलॅक्स व्हायला सांगायचं आहे. यानंतर आपला संपूर्ण डोक्याचा भाग, चेहरा, आपले दोन्ही कान, आपली हनुवटी, आपल्या भुवया, नाक, नाकाचा भाग, आपले डोळे, सगळा चेहऱ्याचा सगळा पुढचा भाग आता अगदी रिलॅक्स झालेला आहे. आणि सगळा ताण निघून गेल्यामुळे चेहऱ्यावर एक बारीकसं हास्य उमटलेलं आहे, स्मितहास्य उमटलेलं आहे. सुंदर दिसतोय आपण आता अगदी. डावा भाग, उजवा भाग, त्याच्यातली सगळी इंद्रिय अतिशय स्वस्थ, रिलॅक्स झालेली आहेत. शरीराचा सगळा भाग रिलॅक्स झालेला आहे, ताणरहित झालेला आहे. आणि आता आपण मकाराचं उच्चारण करणार आहोत. श्वास घेऊन श्वास सोडत असताना फक्त मकार, मचं उच्चारण करायचं आहे. त्यावेळी दोन्ही ओठ मिटलेले आहेत आणि मकाराचं उच्चारण आपण करणार आहोत. दीर्घ श्वास घ्या. संपूर्ण शरीरावर लक्ष केंद्रित करायचं आहे आता. आणि सजगपणे संपूर्ण शरीरभर काय संवेदना जाणवतात. सगळा ताण निघून गेलेला आहे. सकाळची सगळी धावपळ संपवून आपण एक नवीन काहीतरी शिकायला आज एक संकल्पपूर्वक या वास्तूमध्ये आपण येऊन दाखल झालेलो आहे. स्वतःचे आभार मानायचे आहेत की हे तू करू शकलेला आहेस. ऊर्जेची घागर भरून आपण आता वरती आलेलो आहे. दोन्ही भुवयांच्या मध्ये आपल्या आज्ञाचक्र आहे. तिथंच सगळा चेतनेची जी उर्मी असते, चेतनेचा प्रवाह असतो, चेतनेची सुरुवात असते, ते तिथे असते. त्यामुळे सगळं काही चेतनामय झालेलं आहे. ऊर्जेच्या घागरी भरून भरून वर आलेल्या आहेत आणि वरती टाळूच्या ठिकाणी सहस्त्रदल चक्र आहे. सुंदर पांढरा प्रकाश, ऊर्जा सगळीकडे भरून राहिलेली आहे आणि ते सगळी आभा आपल्या शरीरभर पसरलेली आहे. आपलं आभा मंडल आता अगदी स्वच्छ झालेलं आहे आणि त्या ऊर्जेचा सगळा दिव्य प्रकाश जे तुम्हाला आता बघतायत त्यांना जाणवत आहेत. अत्यंत तेजस्वी झालेलो आहे आपण. संपूर्ण शरीरभर आता ओंकाराचं आपण एक उच्चारण करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण श्वास घेऊन श्वास सोडत असताना अ उम एकत्रित किंवा ओम डायरेक्टली तुम्ही म्हणू शकता आणि संपूर्ण शरीरभर जाणवणाऱ्या लाटांचा अनुभव घ्यायचा आहे. मी एकदा म्हणून दाखवते कसं म्हणायचंय आणि त्यानंतर आपण सगळे मिळून म्हणणार आहोत. माझ्यासाठी सूचना आहे, दीर्घ श्वास घ्या. याप्रमाणे संपूर्ण ओंकाराचं आपण उच्चारण करणार आहोत. दीर्घ श्वास घ्या. अजून एकदा ओंकाराचं उच्चारण करूयात. दीर्घ श्वास घ्या. संपूर्ण शरीरभर जाणवणाऱ्या लाटांचा, स्पंदनांचा आपण अनुभव घेत आहोत. संपूर्ण शरीर, मन हलकं झालेलं आहे.
ऊर्जेनं काठोकाठ भरून भारून गेलेला आहे. मनातल्या मनात 2 वेळा ओंकाराचं उच्चारण करायचं आहे आणि त्या स्पंदनांचा अनुभव घ्यायचा आहे. संपूर्ण शरीर आता तेजोमय झालेलं आहे आणि आनंदच आनंद आहे. सत चित आनंद स्थिती, सच्चिदानंद स्थिती. ह्याच स्थितीमध्ये पुढचं 1 मिनिट भर बसून राहायचं आहे. हरिओम. दोन्ही आपल्या हातांचे तळवे एकमेकांवर घर्षण करायचे आहेत. डोळे उघडायचे नाही आहेत अजिबात. आणि घर्षण करून उबदार झालेले हात आपल्या दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे आहेत. त्या ऊर्जेचा अनुभव घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या हातांची ओंजळ आपल्या चेहऱ्याच्या समोर धरायची आहे आणि मग उघडझाप करत अलगद डोळे उघडायचेत आणि आपलं रूप त्या समोर ओंजळीत आरशामध्ये पाहायचं आहे. थँक्यू. कोणाला काही बोलायचं असेल तर सांगू शकता, अदरवाईज आपण पुढे जाऊया. नमस्कार, मी अश्विनी गावडे. काल आल्यापासून मॅडम म्हणजे सुसंवाद, एकामेकांबरोबर कसं बोलायचं, किंवा आपण फील्डवरती काम करतो, मी तर म्हणेल फील्डवरती काम करण्यापेक्षा म्हणजे काम तर करतो त्याच्यासाठी तर आपल्याला सगळ्या गोष्टींचा उपयोग होणारच आहे, पण ह्याच्यातला मी पण 100% उपयोग आपल्या घरामध्ये पण आपण यूज करू शकतो. की घरामध्ये होणारे कलह, भांडण, म्हणजे वैयक्तिक इतकं मी तर स्वतःला नशीबवान मानेल की आपण आशामध्ये काम करत असताना की आपल्याला ह्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकायला मिळत आहेत, की जेणेकरून आपल्या घरामध्ये सुद्धा ह्या गोष्टीचा वापर होऊ शकतो आणि आपलं घर कसं शांत व्यवस्थित राहील याचा आपण प्रयत्न करू शकतो. आज खरं म्हणजे कालपासून मॅडम इतक्या छान प्रकारे आपल्याला सगळं सांगत आहेत, शिकवत आहेत आणि आज वेळेचं महत्त्व काय ते आज मला कळलं. जर मी आज वेळेवर जर आले नसते तर इतकं छान ज्ञानसाधना आणि इतकं मला शांत वाटलंय ना, आत्तापर्यंत मला कधीच एवढं शांत वाटलं नाही. इतकं छान आणि व्यवस्थित वाटलेलं आहे. खरंच मी की नाही मॅडमचे खूप खूप सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करते की यांनी आम्हाला इतकी छान ज्ञानसाधना विचारली. असे प्रसंग येतात घरामध्ये, कलह, भांडण, किंवा आपण फील्डवरती काम करताना की मानसिक त्रास किंवा आपलं एखादं काम जरी नाही पूर्ण झालं किंवा टेन्शन. खरं मी म्हणते इतकं छान हे दिलेलं आहे की जेव्हा आपल्याला असा प्रसंग येतो, आपण जर ही ज्ञानसाधना केली मॅडमनी शिकवलेलं, ते जर तेवढा वेळ काढून आपण थोडा वेळ केला तर आपण सगळं काही विसरू शकतो. आत्ता मी ना सगळं विसरले, माझी मुलं, मी कुठे आलेले आहे, मी काय करत आहे, काय करायचं आहे, मला सगळं विसरून मी फक्त माझ्यात होते. इतकं छान वाटलं. खरंच मी खूप खूप वेळ आणि सगळ्यांच्या वतीने तुमचे धन्यवाद व्यक्त करते की आम्हाला ह्या ट्रेनिंगच्या व्यतिरिक्तही खूप काही शिकायला मिळालं आणि इथून पुढे मी खरंच इथून एक घेण्याचा प्रयत्न करेल की मी वेळेवर येण्याचा प्रयत्न करेल ह्या कारणास्तव तरी. कारण की खरंच मी जर हे मिस केलं असतं ना तर मग नाही मला काहीच हे केलं झालं नसतं. त्याच्यामुळे थँक्यू पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने. अजून एखादं कोणाला बोलायचं असेल तर घेऊया. मग कालचं माझा मिस झालं, पण मला आल्यापासून जे काही त्यांचं ऐकायला मिळालं की बाबा केअर फाउंडेशनपासनं जे काही आपल्याला शिकायला मिळालं ते मग आम्ही फील्डवर काम करताना कसं केलं पाहिजे ते शिकवलं. आणि आज ध्यानमुद्रा शिकवली. त्या ध्यानमुद्रेमध्ये मी तर गुरु केल्यामुळं मला म्हणजे माहिती आहे ध्यान केल्यावर आपण काय काय लक्षात म्हणजे घरचं सगळं विसरून आपण आपल्याच ह्याच्यामध्ये शांत चित्ताने आपण त्या गुरूंचं जर स्मरण केलं
तर आपल्या आसपासचं जे काय आलं सुख दुःख काय असतं ते आपण विसरून बाकीचं ह्या प्रत्येक ह्याला स्मरण जावं, म्हणजे प्रत्येक कार्याला व्यवस्थित करू शकतो. एवढं बोलून मी माझं हे जे काही संदेश मला मिळाले तो संपवते. आणि ह्या ट्रेनिंगच्या ज्यांनी कुलकर्णी मॅडमनी जे शिकवले त्यांचे आभार. सर्वांना नमस्ते. माझं नाव संगीता दत्तात्रय गिरमे. मी काटेवाडी PSC तिथं काम करते. आज मला खरोखरच इतकं सुंदर वाटलं. कुलकर्णी मॅडमने डॉक्टर कुलकर्णी मॅडमने एवढं सुंदर केलं. आपल्याला जे केलेलं आहे ते सर्वांनी खरंच श्रवण करून घ्या. नुसतं ऐकू नका, तर ते आचरणात पण आपल्या कृतीतून पण ते दिसलं पाहिजे, तरच त्याचा उपयोग होणार आहे. ह्यांनी सांगितलं असेल तर जे सांगितले जे काही अगदी त्यांनी आता बघा सांगितलं, ध्यान मुद्रामध्ये पण सांगितलं की काय ध्यानामुळं काय होत असतं, तर आपलं मन एकाग्र होतं. अंतर्मन आणि बहिर्मन एकाग्र करण्याचं साधन म्हणजे ध्यान आहे. म्हणून आपलं अंतर्मन आणि बहिर्मन हे सर्वात महत्त्वाचं असतं. त्याशिवाय आपलं लक्ष लागत नाही. जे काही आपल्याला पुढे आपल्या मॅडम किंवा आपल्या सुपरवायझर आपल्या धायगुडे मॅडम सांगत असतं ते आपलं लक्ष नसल्यानंतर आपल्याला काय कळणार आहे, ज्या काही सूचना असतात ते. आणि ह्या ध्यान साधनेचं ध्यान मुद्रेचं जे त्यांनी शिकवले खूप सुंदर असं. आणि सुरुवातच मुळात जीवन कौशल्य, म्हणजे आपण जीवन जगत असताना जीवनावर अनेक अडचणी आपल्या जीवनात घडत असतात आणि त्या अडचणीवर आपण मात कसं केलं पाहिजे, जीवन कसं जगलं पाहिजे हे आपल्याला त्यांनी जीवन कौशल्यामधून शिकवले. आणि अडचणीवर जो मात करतो तो जीवनात यशस्वी होतो. माझ्या बाबतीत मी सांगायला आता मला खरंच आनंद पण वाटतो. आणि खरंच ह्यांनी कालपासून सांगितलं की खरोखरच माझी अगदी मुलगी 3.5 वर्षाची असताना माझे मिस्टर गेलेले आहेत. मला सांगायला काहीही वाटत नाही, कारण जे काही घडले ते आपण ह्यांनी काल जीवन कौशल्यामध्ये शिकवलं ना, आपण ते मान्य केलं पाहिजे ना बाबा, आता आपण पुढं कसं जगलं पाहिजे. आणि ते जीवन खरंच माझ्या नशिबाने माझ्या जीवनात सद्गुरू आहेत, त्यांच्या कृपेने तर माझं सगळं व्यवस्थित आहे. परंतु आपले ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे असे गुरु येत असतात, आज ह्या पण गुरुच आहेत. इतकं सुंदर ज्ञान दिले, जो खरंच अंतःकरणापासून जो आत्मसात करणार त्याच्यामध्ये नक्कीच फरक झाल्याशिवाय फरक म्हणजे 100% होणारच आहे फरक. आणि त्याच्यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलं काल जीवन कौशल्यामध्ये, देहबोली. आपली देहबोली कशी असली पाहिजे ज्यावेळेस आपण बोलत असतो. दुःखाचे प्रसंग, आनंदाचे प्रसंग, म्हणजे भावनात्मक प्रसंग किंवा राग आल्यानंतर प्रसंग, हे सगळ्या प्रकारचे जे असतात मेडिटेशन त्यांनी एवढं सुंदर सांगितले. आणि खरोखरच आपण ते तंतोतंत पालन त्याचं केलेलं पाहिजे. आणि परत अजून सांगितलं पुढं, वर्तनात बदल. आपल्या वर्तनात खरोखरच बदल केला पाहिजे. मॅडमला थोडासा राग का येतोय, या जास्त येतो पण मी म्हणते थोडासा, पण त्या खरंच संयम सूचकता ह्याला म्हणतात. त्यांच्यामध्ये ती प्रगल्भता, संयम, समय सूचकता, प्रगल्भता हे त्यांच्यामध्ये आहे. म्हणून त्या बोलतात. साधक बाधक विचार करण्याची सुद्धा क्षमता त्यांच्यामध्ये आहे. म्हणून ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. आणि ते प्रत्येकाने करावं, कारण त्यांचं अक्षरशः ते ज्यावेळेस उशिरा येत होत्या ना, मी बघत होते त्यांचे हावभाव, त्यांना राग येत होता. हे चुकीचं आहे. बरोबर आहे, त्यांनी जी सांगितली ती वेळेला महत्त्व दिलंच पाहिजे. आपल्याला वेळ जो म्हणतो मला वेळच नाही, त्याला कधीच वेळ भेटणार नाही. हे वाक्य नेहमी ध्यानात ठेवा. म्हणून आहे ना, वेळ महत्त्वाची. आपण आता आपल्या मॅडम नेहमी म्हणतात 11 वाजता आलंच पाहिजे. खरंच आलं पाहिजे, कारण त्या का सांगतात तर त्यांना त्या 11 वाजल्यापासून का होईना की आपल्याला पूर्ण दिवसात ते रिपोर्टिंग पूर्ण करायचं असतं, म्हणून ते सांगत असतात. हे प्रत्येकाने मनात ठेवलं पाहिजे. खरं त्या मनापासून सांगत असतात. या खरंच आज कालपासूनचे जे भेटले ना, ते खरंच अगदी जीवनाचा म्हणजे पूर्ण जीवनच बदलून टाकणार. ज्यांनी घेतले त्यांचं जीवन 100% बदलणार तर आहेच, पण जे खरंच घ्या. इतकं सुंदर सांगितले. धन्यवाद. तर आता दुसरा भाग काय म्हणूयात आपण, जीवन कौशल्यातला एक महत्त्वाचा भाग. तो आता आधी वेळेबद्दल सारखं बोलतोय म्हणून वेळेबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया आणि मग आपण पुढे जाऊया. रामदासांनी काय म्हटलंय बघा, कामे पडली अनंत, वेळ मात्र मर्यादित, म्हणून व्यर्थ बोलण्यात कालक्षेप करू नये. आणि संत कबीरांनी काय म्हटलंय, कल करे सो आज, उद्या वेळ येणार आहे असं वाटतंय आपल्याला, माहित नाहीये. कुणी खात्री दिली आहे की उद्या सकाळी आपल्याला जाग येईलच, याच्याबद्दल खात्री आहे आपल्याला? नाहीये खात्री. सो
कल करे सो आज, आज करे सो अब. जे तुम्हाला नंतर पोस्टपोन, बऱ्याचदा आपण असं करतो. म्हणजे तुम्हाला मी विचारलं की बरं आता तो एक्झरसाइज करूच या, मी असं विचारलं तुम्हाला की तुमच्या शेवटच्या 3 इच्छा काय आहेत ह्या कागदावर लिहा. काळजी करू नका, आपण सगळेजण उद्या जागे होणार आहोत, पण तरी सुद्धा 1 मिनिट शांत समय घ्या आणि असं इमॅजिन करा की खरंच आपल्याला आता विचारतायत की काय तुझ्या शेवटच्या लास्ट 3 विशेस, तर तुम्ही काय सांगाल? वहीत लिहा. 2 मिनिटं विचार करा, 1 मिनिट शांत बसा. उद्याचा दिवस आपण बघणार नाहीये म्हणून आज काय ते लगेच कुणी धडकी भरून घेऊ नका. मी असं काही म्हणलेलं नाही, तर सांगत जाल की ट्रेनिंग मध्ये असं म्हणाले आणि आता काहीतरी झालं, तर असं काहीही होणार नाहीये. पण स्टील मला एक तुम्हाला सबक सांगायचा त्याच्यामधनं, म्हणून लिहा कृपया. 1-2 मिनिटं विचार करा आणि काय 3 गोष्टी तुम्हाला प्राधान्यानं करायच्या आहेत आता त्या लिहून काढा वहीमध्ये. ज्यांचं ज्यांचं एक लिहून झालंय त्यांनी हात वर करा आणि कोणाला शेअर करायचंय त्यांनी प्लीज हात वर करा. आणि शक्यतो ज्यांनी अजिबात कधी बोललं नाही त्यांनी हात वर करा. येस मॅडम. उद्या मी जाणार आहे ना, मग उद्याचं काम मी आजच करेन, जवळच्या व्यक्तीला आजच भेटेन, स्वतःसाठी जे काही करायचं राहिलं होतं ते मी आजच करेन. व्हेरी गुड, थँक्यू. अजून कोणाला शेअर करायचे? पहिल्यांदा की ह्या मॅडम म्हणल्या की नाही का स्वतःसाठी जगून घेईल, तर मी पण म्हणेल की जे माझ्या इच्छा अपेक्षा राहिल्यात ना त्या मी पूर्ण जगून गेला. सेकंडली माझी मुलं, म्हणजे मी ज्यांना जन्माला घातलं त्यांचं भविष्य सिक्युअर करेल की बाबा त्यांना मला काय देता येईल आजच्या एवढ्या शेवटच्या क्षणात, की त्यांना काय देता येईल, त्यांना सांगता येईल का की काही गोष्टी काही वळण ते करेल. आणि सेकंडली जेवढे माझे मित्र मैत्रिणी नातेवाईक आहेत, सगळे कुटुंब आहे माझे किंवा जेवढ्यांना मी ओळखते तेवढ्या सगळ्यांची माफी मागेन, सगळ्यांशी व्यवस्थित बोल. थँक्यू, थँक्यू. 1 लास्ट रिस्पॉन्स कुणाला सांगायचं? इकडचं झाला, मधला झाला, ह्या लाईनीमधलं कोणीही, आणि प्रिफरेबली कोणी नाही बोललं ते या, अदरवाईज कोणीही चालेल. एनीवन? मॅडम तुम्ही या, व्हाईट तुमच्या मागच्या, तुमच्या माग. येस, या. माझ्या थोडं वेगळं आहे इच्छा, काही वेगळ्या जीवनातून गेलेली माणसे परत पुन्हा मिळावी ही माझी पहिली इच्छा आहे मरताना. शेवटच्या दुसरी स्वतःच्या आनंदाकडे लक्ष देईल. आणि तिसरी मरताना सुखाने आवडत्या व्यक्तीच्या डोक्या म्हणजे मांडीवरती डोके ठेवून मी शेवटचं झोपायची इच्छा व्यक्त करेन. ओके, थँक्यू. आता तुम्हाला सांगायचं या. माझं पण त्यांच्यासारखं थोडंसं वेगळं आहे, पण आवडेल कोणाला नाही आवडेल. बघा, मला असं वाटतं की मी शेवटी जाताना म्हणजे शेवटच्या क्षणात मुलं बाळं ही कोण काय आपल्याबरोबर येत नाही, नवरा कोण आपल्या जवळ नसतो, कोणी नसतं. फक्त एक विचार माझा मांडला आहे मी की मला असं वाटतं की शेवटी मी जाताना म्हणजे शेवटच्या क्षणात माझ्या तोंडात माझ्या गुरूंचेच फक्त नाम असावे. ओके, थँक्यू. आता सगळ्यांनी काहीतरी लिहिलेलं आहे, बरोबर आहे. आता तुम्ही तो विचार केलेला आहे आणि तुम्ही जर तुमचे विचार वाचले तर तुमच्या असं लक्षात येईल की त्या ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ह्या क्षणी तुम्हाला कुणी अडवलंय का? समजा मला आता माफी मागायची आहे किंवा माझ्या मित्रमंडळींना भेटायचं आहे, फक्त एक त्यांची की गेलेला माणूस आपल्याकडे परत येणं ही कठीण आहे. पण जे काही तुम्ही लिहिलेलं आहे आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं आणि आपल्याला महिलांना प्रामुख्यानं ही सवय असते की आपल्या इच्छा आकांक्षा आपण सगळ्यात शेवटला नंबर देतो. सगळ्यांचं सगळं झाल्यानंतर मग आपल्या काय ज्या इच्छा आकांक्षा वेळ मिळाल्या तर कधी किंवा सतत पोस्टपोन. म्हणजे मला आता अनेक असे रेव्हेन्यू ऑफिसर माहीत आहेत की ते म्हणतात मॅडम रिटायरमेंट नंतर हे करायचं, रिटायरमेंट नंतर केलायचं. आणि मग मला असं म्हणतात मी VRS घेतली, आता तुम्हाचं काय बरं आहे. म्हणजे मग तुम्हाला कोणी अडवलंय? जर तुम्हाला असं वाटत असेल आत्ता अडवलंय का, किंवा मला कन्याकुमारीला जायचंय, पॉंडेचेरीला जायचं किंवा अमेरिकेला जायचंय, आत्तापासून तयारी सुरू करा. जे आपल्याला करावायचं वाटतंय ते डोंट पोस्टपोन इट,
त्यातला आज काय करू शकतो आपण हा विचार चालू करा. जेव्हा तो विचार तुम्ही पुन्हा 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 करायला लागाल तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन तर आहे, पण तो पाश्चिमात्य विचार झाला. भारतीय संस्कृतीमध्ये ह्याच्याबद्दल सांगितलं, जेव्हा असा एखादा संकल्प तुम्ही सजगतेनं जाणीवपूर्वक पुन्हा पुन्हा म्हणता तेव्हा तो मॅनिफेस्ट होतो. म्हणजे काय, तो सत्यात यायला सुरुवात होते. कारण आपलं आतलं विचारांचं सॉफ्टवेअर बदलायला लागतं. आणि आता संकल्पाचा विषय निघाला म्हणून 1 मिनिटात त्याच्याबद्दल सांगून टाकते आणि मग पुढे जाऊया. रोज सकाळी उठल्या उठल्या जाणीवपूर्वक संकल्प करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं की जो काही वेळ असेल तो 5 मिनिटं 10 मिनिटं, जो माणूस म्हणतो की माझ्याजवळ वेळ नाहीये तो दुसऱ्या कोणालाही नाही, तुम्ही स्वतःला फसवताय. आज हा वाक्य लिहून ठेवा पहिल्या पानावर की मी जर असं म्हणत असेन की मला अमुक गोष्ट करायला वेळ नाही तर तुम्ही स्वतःला फसवत आहात. ओके, सो तसं करू नका. 10 मिनिटं तरी वेळ आपण स्वतःसाठी देऊच शकलो पाहिजे आणि तो देणं आवश्यक आहे. महिलांनी तर जास्त, पुरुषांनी राग मानू नये, सगळ्यांनाच हे आवश्यक आहे. पण एका महिलेमुळे खूप बदल घडतात घरामध्ये, सगळीकडेच. म्हणजे लक्षात आलं. सो संकल्प करायचा आणि जेव्हा ध्यान अवस्थेत, ध्यान अवस्था म्हणजे काय, निर्विचार शांत अवस्थेमध्ये असा जेव्हा तुम्ही एखादा पॉझिटिव्ह थॉट घेता तेव्हा आणि तो रोज म्हणताय तर तो संकल्प सत्यात यायला सुरुवात होते. आधी मानसिक आणि भावनिक पातळीवर आपल्यात बदल घडायला सुरुवात होते आणि त्यानंतर तो जो बदल तो फिजिकली प्रत्यक्षात उतरतो. म्हणजे समजा मला आत्ता शुगरचा त्रास आहे तर 101% माझी शुगर लेव्हल आत्ता जास्त आहे, तरी पण मी ध्यान अवस्थेमध्ये शांत झाल्यानंतर मी संकल्पात म्हणते की माझी शुगर नॉर्मल आहे. संकल्प हा वर्तमान काळातला करायचा. वाक्य ॲज इफ या क्षणी ते घडलेलं आहे असं संकल्पाचं वाक्य निवडायचं, ते पुन्हा पुन्हा म्हणायचं. ओके, जमेल. त्यामुळे मग तुमच्या लक्षात येईल की काहीतरी बदल आपल्यात व्हायला सुरुवात झालेली आहे. ओके, सो आत्ता जे तुम्ही लिहिलेलं आहे की 3 गोष्टी मला करायच्यात, त्या दिशेनं किंवा ती 3 वाक्य पुन्हा पुन्हा मनामध्ये म्हणा. तुमच्या लक्षात येईल की त्यातलं बरंचसं 10 वर्षांनी नाही, आत्ता पुढच्या आठवड्यातच घडायला सुरुवात केली. पुढच्या आठवड्यात सुद्धा नाही, जाताना तुम्हाला 4 मित्रमैत्रिणी भेटणार आहेत आणि आपोआप 10 वर्षांनी एखाद्या मैत्रिणीचा तुमचा नंबर शोधून तुम्हाला फोन येणार आहे. ओके, असं झालं तर फोन करून सांगा मला बरं का. ओके, सो आपण म्हणजे कबीर जे म्हणतायत की उद्या करणार आहेस ते आजच कर, तू सुरू कर. ओके, त्या दिशेने तुझा प्रवास सुरू होऊ दे. आणि प्रवासाची मजा हीच आहे. डेस्टिनेशन, मला मुंबईला जायचंय, मुंबईला पोचल्यावर मजाच नाहीये, बरोबर आहे, मग ऑलरेडी पोचलीये, मग पुढचं काहीतरी येतं, बरोबर आहे. सो प्रवासात मजा आहे. सो ते ठरवणं आणि त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी आपला प्रयत्न हे फार महत्त्वाचं आहे. ओके, वेळेचं व्यवस्थापन आपण असं जेव्हा म्हणतोय तेव्हा हे थोडंसं असं फिरवू का, म्हणजे मला तुम्हाला काहीतरी कठोर किंवा टाइम मॅनेजमेंटमुळे काय होतं तर गोष्टी आणखीन सहज होतात आणि गतीनं होतात. म्हणजे जे काम करायला तुम्हाला 5 दिवस लागत होते ते तुम्ही छान वेळेचं नियोजन केल्यामुळं ते 2 दिवसातच तुमचं संपणार आहे. त्यामुळं त्यासाठी तुम्हाला हुशारीनं काम करायला आणि मदतीचं ते एक साधन आहे. असं आपल्या वेळेच्या मागणीसाठी वेळ काढायचा असतो. त्याच्यामध्ये म्हणजे तुमचा वेळ कोण कोण तुमच्यासाठी मागत असतं, तुमचा वेळ कुणाकुणाला द्यावा लागतो, तर तुम्हाला काही वैयक्तिक कामं असतात, बरोबर आहे, त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ द्यावा लागतो. त्याच्यानंतर जोडपं, जर नवरा बायको असेल तर त्या दोघांनी करायच्या अशा वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. अगदी विचार विनिमय, बरोबर आहे. आता मुलांना कुठल्या शाळेत घालायचं याच्यासाठी नवरा बायकोंनी विचार करावा लागतो. सो जोडपं म्हणून काही आपल्याला वेळ तिथं द्यावं लागतं. त्याच्यानंतर आपले कुटुंब, कारण आपल्या जवळ राहणाऱ्या माणसांना वेगवेगळा वेळ द्यावा लागतो आपल्याला. त्याच्यानंतर घर. आता घर आणि कुटुंब वेगवेगळं आहे का, तर फक्त कुटुंब म्हणजे क्लोज्ड
लोक झाले. आपलं घर म्हणजे मग गावाकडचं घर असेल, आणखीन त्याच्यामध्ये थोडंसं काय म्हणूया अनेक लोकांचा सहभाग असेल. त्याच्यानंतर नोकरी, कारण आर्थिक कमाई ही आपलं कुटुंब चालण्यासाठी महत्त्वाची आहे. असं कोणच नाही आहे की आपल्याला पैसे न मिळवता सगळं होईल का, काही ना काही आपल्याला कमाई करावी लागते. त्यामुळे नोकरी, त्याच्यानंतर मित्र आणि कम्युनिटी. आता तुम्ही सगळे कम्युनिटीमध्ये काम करतात, समाजासाठी पण आपल्याला वेळ द्यावा लागतो. तर ह्या सगळ्यांचं गणित आपल्याला जुळवावं लागणार, बरोबर आहे. म्हणजे मी म्हटलं नाही मी फक्त मला स्वतःलाच वेळ देणार, बाकीच्यांसाठी वेळ नाही, तसं चालेल का? सगळी गडबड होऊन जाईल. मग वेळेचं प्रभुत्व, वेळेवर मास्टरी करणं का आवश्यक आहे बघा. तर एकतर तुमचं जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला वेळेचं व्यवस्थापन करायला लागेल. म्हणजे समजा शासन तुम्हाला इन्सेंटिव्ह देते, काही पैसे देते, तर त्यांनी तुम्हाला सांगितलेली कामं तुम्हाला ठराविक वेळेमध्ये, असं चालतं का की 15 दिवसांनी ह्यांना जो रिपोर्ट द्यायचा आहे तुम्ही म्हणला नाही आता वर्षाच्या शेवटीच देतो, ते ऐकतील का किंवा शासन ऐकेल का? सो तुमचं ध्येय किंवा तुमच्या नोकरीतलं जे काम आहे, त्याच्यानंतर एखादी गोष्ट नियंत्रणात आहे हे अनुभवायला सुद्धा वेळेचं, म्हणजे आपला वेळ आपण स्वतः वापरू शकतो, माझा कंट्रोल आहे त्याच्यामध्ये, असं जेव्हा तुम्ही म्हणता मी बरोबर ऑफिसची टायमिंग गाठते, बरोबर आहे, ते एक आपल्याला आहे की मी घरातलं सगळं करून स्वतःचाच अभिमान वाटतो बघा. की अनेक महिला ज्या आहेत ज्या घराबाहेर पडत नाही, पण तुम्ही मात्र घरचा सांभाळता आणि दारचं पण सांभाळताय, बरोबर आहे. सो हे एक छान वाटण्यासाठी पण वेळेचा आपल्याला कमांड महत्त्वाचा आहे. तणाव कमी करण्यासाठी जेव्हा वेळेचं उत्तम आपण गणित बसवतो तेव्हा ताण कमी होतो. जर आपण त्याचं भान ठेवलं नाही, म्हणजे जसं काही मुलं बघा परीक्षेच्या 2-4 दिवस आधीच जागे होतात आणि मग रात्र जागरण सुरू होतात शेवटचे 4 दिवस. मग अपचन, त्याच्यानंतर ॲसिडिटी वाढणे, उलट्या होणे, डोकं दुखणे, असे सगळे प्रकार व्हायला लागतात, कारण टाईम मॅनेजमेंट केलेली नाही. कार्यक्षम, जर तुम्हाला व्यवस्थित सगळी कामं व्यवस्थित राहायची असेल तर तुम्हाला वेळ पाळणं महत्त्वाचं आहे. प्रगतीची भावना, हे सगळं तुम्ही प्रत्येक गोष्ट काय मी PPT-वरची वाचून नाही दाखवत, तुम्हाला पटली असेल. ओके, याच्यातले 2-3 गोष्ट खूप महत्त्वाचं आहे. हे पुढे आपण जाऊया. आता 86,400 सेकंद असं लिहिलेलं आहे, बरं, तिथे रुपये लिहिलेलं आहे. डिपॉझिट 86,400 काय माहिती आहे का तुम्हाला? कोण सांगतंय? 86,400 रुपये लक्षात ठेवायचे की रोज तुम्ही इतक्या किमतीचं डिपॉझिट करत असता. म्हणजे काय आहे ते पुढच्या स्लाइडमध्ये दाखवते. रोजच्या दिवसामध्ये किती तास असतात? 24 तास. त्या प्रत्येक तासाचे 60 मिनिट आणि त्या प्रत्येक मिनिटाची 60 सेकंद, अशी मिळून किती सेकंद आहेत? 86,400. जसं आपण पैशाचा हिशोब ठेवता की नाही तुम्ही, इन्सेंटिव्ह किती मिळाले, काय मिळाले, त्यातनं खर्च कसा करायचा, किती सेव्हिंग करायचं, मुलांची फी, भाजीला किती, फळाला किती, असं आपण पैशाच्या बाबतीत फार जागरूक असतो, तसं वेळेच्या बाबतीत राहायचं. ओके, आणि तुम्हाला लक्षात येईल की असं जेव्हा तुम्ही सकाळी एकदा उठल्या आज काय करायचंय, म्हणजे पुढच्या उपायांमध्ये ते आहेच, तर वेळ आपला छान पुरतोय आणि उरतोय असं तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे आज इथून गेल्यावर उद्या सकाळपासनं आम्हाला वेळ नाहीये अशी सबब कुणीही कुणाला सांगायची नाही. ओके, म्हणजे लगेच काही तुम्हाला विचारणार नाहीये कोण तुमचे पती किंवा सासू किंवा अजून कोणी, पण तरी सुद्धा ही गोष्ट लक्षात. हे स्लाइड जरी इंग्लिशमध्ये असली तरी माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. वेळेचं महत्त्व लक्षात येणं, टू रिअलाइज द व्हॅल्यू ऑफ टाइम. एक वाक्य मी वाचून दाखवते. 1 इयर, ज्या विद्यार्थ्याचं 1 वर्ष वाया गेलं त्याला जाऊन तुम्ही विचारलं तर त्याला लक्षात येईल, तो जे काही बोलेल ते तुम्ही इमॅजिन करू शकता की 1 वर्ष वाया जाणं म्हणजे आयुष्यामध्ये किती मोठा लॉस आपण करून घेतला आहे. तसंच 1 month, आस्क अ मदर हू गेव बर्थ टू अ प्रीमॅच्युअर बेबी.
ज्या आईला 9 महिन्याच्या आधीच 8व्या महिन्यामध्ये बेबी झालेला आहे, तिला त्या बाळाची किती काळजी घ्यावी लागते आणि सगळं घर किती काळजीमध्ये येतं, तिला त्या 1 महिन्याची व्हॅल्यू किती असते. लक्षात येते ना तुम्हाला? त्याच्यानंतर काय लिहिले बघा, 1 वीक आस्क द एडिटर ऑफ वीकली न्यूजपेपर. जो पेपरमध्ये एडिटरला काय म्हणतो मराठीत? संपादक. तर त्या संपादकाला टेन्शन असतं, कारण तो दर रविवारी किंवा सोमवारी तो लेख लिहित असतो. त्यामुळे त्या आठवड्यामध्ये त्याला नवीन काहीतरी माहिती लोकांना द्यावी लागते. सो त्याला नेहमी आठवड्याचं टेन्शन असतं की अरे आता एडिटोरियल काहीतरी छापायला पाहिजे. 1 डे आस्क द डेली वेजर. जो डेली वेजेसवरचा मजूर आहे, ज्याला त्याच्या मुलांना त्यांनी काम नाही केलं तर फीड खायला काही देणार नाही, त्याला एका दिवसाचं जर वाया गेलं, म्हणजे डेली वेजरला जर मी ट्रेनिंगला इकडं बोलवलं तर तो येईल का? कारण जाऊन पोरांना काय खायला घालणार आहे. सो डेली वेजेस वाल्यांना जर ट्रेनिंग द्यायचं असलं तर ते जनरली त्यांच्या कामाच्या ठिकाणी, म्हणजे समजा EGSचे मजूर आहेत माझे, तर EGSचे मजूर ज्या ठिकाणी काम करत असतात त्यांना तिथे जाऊन फील्डवर ट्रेनिंग दिलं जातं. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर बघा, 1 आवर आस्क द लव्हर हु आर वेटिंग टू मीट. 2 प्रेमिक आहेत आणि 1 तास आता कधी संपतोय, कधी येते ती, असं वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात. बरोबर आहे? त्याच्यासाठी बरोबर ना, तो 1 तास सुद्धा त्याला युगासारखं वाटतं. बरोबर आहे? त्याच्यानंतर 1 मिनिट आस्क द पर्सन हु मिस द ट्रेन. जे मुंबईकर आहे तिथे कोणी असलं तर मुंबईला एका मिनिटाला 1 ट्रेन चुकली की सगळा घोटाळा. बरोबर आहे? ऑफिसला उशीर, बॉसचं बोलणं, त्यांना 1 मिनिट फार त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. 1 सेकंड आस्क द पर्सन हु जस्ट अव्हॉइडेड द ॲक्सिडेंट. सेकंड भराने मी नाहीतर मेलोच असतो असं आपण म्हणतो. झपकन कधीतरी प्रवास करताना असा एखादा कट बसतो आणि हुश्य असं होतं, एक मोठा श्वास घेऊन वाचलो असं आपण म्हणतो. बरोबर आहे? त्यांच्यासाठी तो 1 सेकंद खूप महत्वाचा आहे. म्हणजे वेळेचं तुम्हाला गणित लक्षात येण्यासाठी ही स्लाइड फार महत्वाची आहे. अँड 1 मिली सेकंड आस्क द पर्सन हु वन अ सिल्वर मेडल इन द ऑलिम्पिक. तिथे ऑलिम्पिकमध्ये जेव्हा रनिंगची कॉम्पिटिशन असते, एका सेकंदानी जेव्हा आपलं गोल्ड मेडल किंवा सिल्वर मेडल हुकतं, त्याच्यासाठी 4 वर्ष त्यांनी मेहनत केलेली असते आणि 1 मिली सेकंद त्याचा पाऊल असं मागे राहिलं आणि दुसऱ्याचं पाऊल टेकलं म्हणून त्याला गोल्ड मिळालं आणि त्याला सिल्वर मिळालं. सो इतकं वेळेला महत्व आहे. म्हणजे सकाळपासून जे आपलं वेळ चाललंय ते महत्व आता तुम्हाला लक्षात आलं असेल. ऑब्स्टॅकल दाखवत नाही. हे सगळ्यात महत्वाची स्लाइड. वेळेबद्दल इतकंच बोलून मग आपण पुढे जाऊया. ह्या पायऱ्या वाटल्यास फोटो काढून ठेवा, कारण तुम्हाला टाइम मॅनेज करायला ह्या 10 पायऱ्या फार महत्वाच्या आहेत. वेळ कसा व्यतीत होतो, वेळ आपला दिवसभरात तुम्ही कसा घालवता, ह्याच्यासाठी काही प्रश्न आहेत. पहिलं म्हणजे काल मी कामाची सुरुवात केली त्याआधी करता आली असती का? आता मला सांगा, एक जस्ट फास्ट आपण विचारूया. तुम्ही उठता किती वाजता? एक 2-4 जणींनी न बोललेल्यांनी हात वर करून उत्तर द्या. 5 वाजता. आणखीन 5:30. आणखीन काही उत्तर? 5च्या आधी कोण कोण उठतं? किती? 4:45. मला विचारा, किती वाजता उठत असेल? 4. साधारण मी 3:30 पावणे 4च्या दरम्यान उठते. आता गेले महिनाभर थोडंसं माझं शेड्यूल बिघडलेलं आहे. माझी अशी विनंती आहे सगळ्यांना, जे 5ला उठतात त्यांनी उद्यापासून 4:45ला उठायला सुरुवात करा आणि ती 15 मिनिटं स्वतःवर खर्च करा. आणि रात्री आपल्याला जमत नाही, कारण इतके दमलेले असता तुम्ही की रात्री स्वतःसाठी काही करायचं म्हटलं झोपण्यापूर्वी तर तेवढी एनर्जी नसते. सकाळची वेळ खूप चांगली असते, ट्रॅफिक नसतं,
कुठं वरच्याच्यात आणि आपल्यामध्ये ट्रॅफिक नसतं. त्यामुळं ती एक सिनर्जी किंवा आपल्या अवतीभोवती जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्यापर्यंत पोचण्यासाठी सकाळची वेळ सगळ्यात उत्तम आहे. त्यामुळं किमान 15 मिनटं स्वतःसाठी वेळ द्यायला उद्यापासून चालू करा. ओके, फार महत्त्वाचं आहे. म्हणून इथला प्रश्न महत्त्वाचा आहे की काल तुम्ही जे काम कधीपासून समजा 5ला उठून काम चालू केलं होतं तर करू शकतो का आपण आधी, कारण तेवढी 15 मिनटं तुम्हाला मिळणार आहेत जास्तीची. ओके, त्याच्यानंतर काय आहे, सर्वात महत्त्वाचं काम कधी केलं हा प्रश्न पण का महत्त्वाचा आहे. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगवेगळं आहे. कुणाला सगळ्यांचे डबे गडबड सकाळची झाली की ज्या नोकरीला जात नाही किंवा तुम्ही अगदी 11ला बाहेर पडत असला आणि 10ला सगळं सकाळी मुलांचं नवऱ्याचं सगळं करून झालं की तुम्ही एकदा हुश्य करता आणि खुर्चीत टेकता. बरोबर आहे, एक आता 10 मिनटं शांत बसूया आणि मग निघूया असं होतं. सो ती 10 मिनटं तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहेत. तर अशी कोणती वेळ तुम्हाला सगळ्यात छान वाटते. मला नेहमीच पहाट जास्ती छान वाटते, त्यामुळं मी पहाटे काम करते. पण जी वेळ तुम्हाला सगळ्यात, कोणाला झोपण्यापूर्वी सगळ्यांचं सगळं करून झालं की मग एक शेवटचे 15-20 मिनटं छान म्युझिक ऐकाल, निवांत बसाल, तर त्याच्यात सगळ्यात आपण क्रिएटिव्ह असतो. आपला जो आवडता वेळ आहे आणि त्यावेळी अशी महत्त्वाची कामं आपण काही करू शकतो का असा थोडासा विचार करायला पाहिजे. त्यामुळं त्यांनी विचारलं, म्हणजे सकाळी ऑफिसला गेल्या गेल्या एकदा कामं भर उरकली की मग दुपारनंतर जरा रिलॅक्स झालं तरी चालतं. ह्या काही गोष्टी थोडा लक्षात ठेवा. म्हणजे पहिलं काय तर आपला वेळ आपण कसा दिवसभरात घालवता ह्याचं थोडंसं ॲनालिसिस स्वतःच्या डायरीत लिहा आणि हे काही प्रश्न विचारून त्याच्यात काही सुधारणा करता येते का असं थोडंसं तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. टाईम मॅनेजमेंटचा हा एक मॅट्रिक्स आहे. तर असं जर तुम्ही कामांचं विभाजन करू शकला तर तुमच्या लक्षात येईल की कशाला किती वेळ द्यायची. अत्यंत महत्त्वाची म्हणजे ती अर्जंट पण आहेत, म्हणजे ठराविक वेळेतच ती पूर्ण करायला पाहिजेत आणि ती महत्त्वाची सुद्धा आहे. म्हणजे कदाचित ह्याला प्रायोरिटी तुम्हाला द्यावी लागणार आहेत. अशी कुठली कामं आहेत की जी अर्जंट नाही आहेत पण महत्त्वाची आहेत, लगेच आत्ताच करायचं आहे असं नाही आहे. पण समजा की आईला भेटून यायचंय, हां, हे अगदी लगेच तातडीनं की आज उठली बॅग भरली आणि जाणं असं काही झालेलं नाही आहे. पण दिवसभर बरेच दिवस होऊन गेलेत, ते काय आहे तातडीचं नाही आहे, म्हणजे अर्जंटली आजच जाऊन भेटायला पाहिजे आईला असं नाही आहे, पण पुढच्या आठवड्याभरात मला ते जाणं आहे, ते महत्त्वाचं आहे आईला भेटणं. ओके, कारण काही दिवसापूर्वी ती आजारी होती आणि आता मुलगी आली नाही म्हणून तिला वाट बघते. सो ते तातडीचं नाही आहे पण महत्त्वाचं काम आहे. नंतर तातडीची नाही आहेत पण महत्त्वाची आहेत. अशी कुठली कामं असू शकतात तातडीची नाही आहेत पण महत्त्वाची आहेत. नाही, तिथे दोन्ही सेमच झालंय का? नाही, अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट, महत्त्वाचं नाही आहे पण तातडीचं आहे. म्हणजे एखादा अहवाल अजून 4 दिवस आहेत, सगळ्यांचे अहवाल येऊन पाठवायचे, पण सुपरवायझर मॅडम गडबडच करतायत. बरोबर आहे, म्हणजे तिथं काय आहे अर्जंट नाही आहे, ॲक्च्युली ती अर्जंट नाही, अर्जंट आहे पण महत्त्वाचं म्हणजे काय 2 दिवसांनी रिपोर्ट केला तरी चालणार आहे. अशी काही कामं आहेत का असं तुम्हाला बघावं लागेल. आणि नॉट अर्जंट अँड नॉट इम्पॉर्टंट, तातडीची पण नाही आहेत महत्त्वाची पण नाही आहेत. पण उदाहरणार्थ की एखादा आपल्याला कपडा नवीन घ्यायचा आहे, तो अर्जंट पण नाही आहे आणि इम्पॉर्टंट पण नाही आहे, पण कधीतरी ते आपल्याला करायचं आहे. सो जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जाता येता जरा शॉपिंग करायला मी जाणार आहे, स्वतःचे लाड करायला. ओके, सो असं थोडंसं विभाजन आपल्याला करता आलं पाहिजे. वेळेचं व्यवस्थापन असं म्हणतो तेव्हा बऱ्याचदा अडचणी कुठे येतात, एकतर सेल्फ ॲनालिसिस आपण करायला पाहिजे. बऱ्याचदा आपण अव्यवस्थितपणे काम करत असतो, आपला आळशीपणा बऱ्याचदा त्याच्यामध्ये व्यत्यय आणतो. नकारात्मक भूमिका म्हणजे बऱ्याचदा अगदी लहान मुलांना पण सवय असते बघा, जोपर्यंत आपण म्हटलं नीट जागेवर ठेव वस्तू, नीट जागेवर वस्तू, अजिबात नाही, सगळं अस्तव्यस्त करायचं आणि मग आयत्या वेळी अगदी पेन्सिल आणि खोडरबर सुद्धा
सापडत नाही. म्हणजे कदाचित 4-5 खोडरबरं असतील, पण आयत्या वेळी असं झालंय का तुमचं की आयत्या वेळी पेनच सापडत नाही, काहीतरी फोन आलाय महत्वाचा, अर्जंट लिहून घ्यायचा आणि नेमकं पेन. म्हणजे परवाच मी पर्समध्ये माझ्या 3 पेनं होती आणि ती तिन्हीही उठत नव्हती. ओके, सो असं होतं. तर आपण त्या वेळेला ते चेक करणं, काही रिफिल संपले का, काही तुटलंय का. नकारात्मक भूमिकेमुळे आपण ते व्यवस्थित काम करत नाही. सांघिक वृत्तीचा अभाव. कधी कधी सांघिक वृत्ती का, तर तुमच्याकडे आता जी कामं आहेत, आता समजा तुमचे सुपरवायझर मॅडम आहेत, तुमच्या खाली आशा वर्कर आहेत, तुमचे वरिष्ठ आहेत, काही कामं तुम्ही ह्यांना सांगू शकता, पण ती तुम्हीच करायची असं ठरवलं तर मग तुम्हाला टीमवर्क होत नाही आणि मग ते काम लांबतं. बरोबर आहे. जी कामं तुम्ही इतरांना सांगू शकता, घरामध्ये सुद्धा समजा मुलं बऱ्यापैकी मोठी झालेली आहेत तरी सुद्धा काय काय ना, म्हणजे अगदी काय काय अजून सांगतात, काही हातानं करत नाही ग आमची मुलगी. कौतुकाची गोष्ट नाहीये, म्हणजे तुम्ही ज्या वयात तिला जे काही शिकवायला पाहिजे होतं ते शिकवलेलं नाही आणि आज तुम्ही कौतुकानं सांगताय, उद्या हॉस्टेलला पाठवायची वेळ आली तर तिला काही साधा चहा सुद्धा करता येत नाही, विच इज नॉट गुड. ओके, सो जिथे तुम्हाला त्यांना काम सांगून तुमचा भार हलका करू शकता असं तुम्ही करताय की नाही, हे महत्त्वाचं काम आहे. दुसऱ्याला काम सोपवण्याची वृत्ती, जे मी आत्ता सांगितलं. वेळ वाया जाण्याची कारणं आत्ता आपण बघितली, त्याच्यामध्ये काही अजून ॲड केलेली आहेत. कारण तुम्ही ऑफिसमध्ये जाता, दूरध्वनीचा वापर, आपला मोबाईल फोन आपण किती वापरतो आहे त्याच्यामुळे किती वेळ. आत्ता तुम्ही बघितलंय का की रस्त्याने जाताना अनेक तुम्हाला अशा गोष्टी दिसतील, विद्यार्थी बेसुमार वापर करत आहेत मोबाईलचा, गाड्या चालवणारे बेसुमार वापर करत आहेत आणि प्रचंड त्याच्यामुळे वेळ वाया चाललेला आहे. आणि आजकाल असं समोरासमोर बोलण्याची गरज वाटत नाही, कारण ह्याच्यावर बोटाचं काम जास्त आहे. बरोबर आहे, सतत काहीतरी बघायला आहेच इनपुट्स आपल्याला. ओके, सो ते खूप काय म्हणूया आपण, अडचणीचं आहे असं आपण म्हणूया. वेळ व्यवस्थापनासाठी 10 महत्त्वाच्या सूचना. पहिली सूचना, ह्याचा खरं फोटो काढून घ्या, मगाचा ते प्रश्न काढलेलाच आहे. दर दिवशी काम करायच्या कामाची यादी, दर दिवशी करायला लागणाऱ्या कामाची यादी रोज तयार करायची, कारण रोज त्याच्यामध्ये ॲडिशन डिलिशन होऊ शकतात. सो सकाळी उठल्यानंतर टू डू ची लिस्ट आपण करणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर चिंतन, नियोजन आणि महत्त्वाची कामं, प्रायोरिटी तुम्हाला ठरवावी लागेल आणि त्याच्यासाठी स्वतंत्र वेगळा वेळ तुम्ही देऊ शकता का हे बघायचं आहे. प्राईम टाईम जो कुठला आहे तुमचा, घरातले काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही स्वतःहून वेळ काढला पाहिजे. त्याच्यानंतर सारख्या स्वरूपाची कामं एकत्रित करा, जसं ती तुम्ही करताच आहात ॲक्च्युली, की वाटेत आज ह्या रस्त्याने जाणार आहे तर वाटेत जाता येता मग भाजी आणायची असेल, साहित्य आणायचे असेल, डॉक्टरची भेट घ्यायची असेल तर ती एका फेरीतच कशी होतील हे आपण बघतो, जर एका मार्गावर असतील तर. ओके, सो एकाच स्वरूपाची कामं किंवा अनेक कामं ओळीनं कशी करता येईल हे आपल्याला बघायला पाहिजे. दीर्घकालीन आणि अल्पकालीन ध्येय निश्चित करायचं. बरोबर आहे, म्हणजे काय करायचंय, आत्ता माझी परीक्षा आलेली आहे तर मला परीक्षेचाच अभ्यास करावा लागेल, पण पुढे मला अजून काही शिकायचं असेल तर त्याच्यासाठी, म्हणजे समजा मला आता कथ्थकची परीक्षा द्यायची आहे, म्हणजे मला असं वाटतं की मी कथ्थक शिकावं, तर मला रोज क्लासला 1-1 तास देणं महत्त्वाचं आहे. आणि 2 दिवसावर परीक्षा आलेली असताना मला पूर्णतः त्याच्यासाठी जास्त वेळ द्यायला लागेल. मग त्याची प्रॅक्टिस करावी लागेल, तबल्याबरोबर प्रॅक्टिस करावी लागेल, घुंगरू व्यवस्थित आहेत की नाही हे बघायला लागेल. असं सगळं तुम्हाला, म्हणजे लॉंग टाईम ध्येय काय आहे आणि शॉर्ट टाईम ध्येय काय आहे त्यानुसार त्याला टाईम अलॉटमेंट ही बदलती आहे. त्याच्यानंतर सगळ्याच कामांना होय म्हणणं टाळा. काही जणांच्या भिडस्त स्वभावामुळे आपल्याला जे नेमून दिलेलं काम नाही किंवा जे आपण करणं अपेक्षित नाहीये ते सुद्धा आपण होय म्हणतो.
आणि आपल्याला असं वाटतं की आपण नाही म्हटल्यामुळं समोरचा दुखावला जातो, पण याला असर्टिव्हनेस म्हणतात. म्हणजे काय तर समोरच्याला न दुखावता आपल्याला जे करायचं आहे ते ठामपणे सांगणे, हे माझं काम नाही आहे, हे मी करणार नाही. ओके, हे नाही म्हणायला शिकणं हे फार महत्वाचं आहे. आणि महिलांमध्ये असर्टिव्हनेसचा अभाव दिसतो. ओके, म्हणजे राजकारणातल्या महिलांमध्ये तर दिसतो. इन जनरलही स्त्री पुरुषांची जेव्हा तुलना केली जाते, पुरुष जेवढ्या असर्टिव्हली पुढं होऊन काम करतो, म्हणजे अगदी मीटिंगमध्ये पण बघा, जिथे पुरुष आणि स्त्रिया एकत्र मीटिंगला बसलेल्या असतात तेव्हा तिनं पण तेवढंच काम केलेलं असतं, किंबहुना पुरुष अधिकाऱ्यापेक्षा काकणभर जास्तच केलेलं असतं, पण ती असर्टिव्हली समोरच्या साहेबाला सांगू शकत नाही की तुझ्यापेक्षा मी जास्त मरमरून काम केले आणि माझी वसुली जास्त आहे, सांगू शकत नाही. बरोबर आहे. सो हे खूप महत्त्वाचं आहे. किंवा एखादं काम आपल्या सिन्सिरिटीमुळे आपला वरिष्ठ सतत आपल्यालाच सांगत राहतो, तर अशा वेळी आपण सांगितलं पाहिजे की साहेब हे मी करणार नाही, माझ्याबरोबर अजून 4 जण बसतात, त्यांना तुम्ही सांगा. ओके, सो हे खूप महत्त्वाचं आहे आणि प्रशासनामध्ये तर हे फार महत्त्वाचं आहे. ओके, कागदपत्रांचं योग्य वर्गीकरण करा. हां, आणि बऱ्याचदा आवरणं ही गोष्ट आहे. आत्ता सगळ्यांजवळ तुमच्या बॅग आहेत, 2 मिनटं बॅग उघडून बघा सगळ्यांनी, किती अस्तव्यस्तपणे तुमच्या पर्स ठेवलेल्या आहेत. आणि पर्स उघडल्यानंतर कधी कधी मोबाईल वाजत असतो, पण कुठल्या कप्प्यात ठेवलंय हे आपल्याला कळत नाही, कारण त्याच्यासाठी आपण आयडेंटिफायच केलेला नाहीये कप्पा. बरोबर आहे. किंवा पैसे ह्याच कप्प्यात नाही, सगळ्या कप्प्यांमध्ये नोटा आहेत, इन्क्लुडिंग मी. बरोबर आहे. सो हे फार त्रासदायक गोष्ट आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पटलेलं आहे. सो आजपासून थोडं रोज सारखी पर्स आवरणं आपल्याला पण शक्य होत नाही, पण एक आठवड्यातनं 4 दिवसातनं आपली बॅग पर्स आवरणं, जिथल्या तिथे ठेवणं. हां, म्हणजे त्या नोटा सुद्धा त्याला एक ऊर्जा असते बरं का. त्याला अशी चुरगाळून वगैरे ठेवली तर ते पण लक्ष्मीला आवडत नाही. त्या छान तुम्ही व्यवस्थित इस्त्रीची करून ठेवली तर ती पण खुश राहते, मग तिला आवडतं तुमच्या पर्समध्ये राहायला, नाहीतर तुमची पर्स सोडून तिला जायला आवडतं. ओके, सो ही फार महत्वाची गोष्ट आहे. काम लांबणीवर टाकण्याची कला. मला आठवतं मी लहान असताना आईनं कुठली गोष्ट सांगितली की पहिलं माझं उत्तर 2 मिनिटं थांब. म्हणजे आईनं सांगितलं त्या क्षणी उठून काम करायचं नाही, 2 मिनिटं थांब हे म्हटल्याशिवाय मला चैनच पडायचं नाही. सो कामं लांबणीवर टाकायचं. किंवा कदाचित असं वाटत असेल सांगितल्या कसं ऐकायचं, आपला अपमान आहे ना, म्हणजे जरा आपण थांबवायचं आणि मग मी माझ्या ह्याने उठेन, असं पण असतं. सो कामं लांबणीवर नाही टाकायचे. क्लिष्ट आणि नावडती कामं, बऱ्याचदा अशीच कामं आपण लांबणीवर टाकतो जी आपल्याला आवडत नसतात. एखादा क्रिटिकल रिपोर्ट आहे, समजतच नसतं, किंवा एखाद्या घरामध्ये घर भेटी देता. बरोबर आहे. तुम्हाला मागच्या वेळी तिथं इतका वाईट अनुभव आलेला असतो की त्या घराची पायरी चढू नये, पण कर्तव्य तर असतं की जाऊन त्याला परत भेट देणं, पण तुम्ही म्हणता जाऊ दे अजून 2 दिवसांनी गेलं तर चालेल. सो आपण पोस्टपोन करतो, पण त्याचं बर्डन आपल्यावर यायला चालू होतात आणि अशी वेगवेगळी ओझी घेऊन आपण जगत असतो. त्याची एक छान आत्ता मला एक जोक आठवला, तो सांगते ओझ्याचा. हां, की अशी आपण वेगवेगळी ओझी वाहत असतो अननेसेसरी. तर 2 साधू असतात आणि एकदा ते प्रवासाला गेलेले असतात आणि मग त्यांना दुसऱ्या गावाला जायचं असतं आणि मध्ये नदी असते. नदीला फार पाणी नसतं, पण तरी बऱ्यापैकी फ्लो असतो, म्हणून ते नदीच्या काठावर येतात आणि आता त्यांना पलीकडे जायचं असतं. तर ते जेव्हा नदीच्या काठी पोचतात तेव्हा तिथे एक सुंदर स्त्री काठावर उभी असते. दोघंही बघतात, पण दोघंही साधू असतात. ओके, आणि ती स्त्री कोणाची तरी वाटच बघत असते, कारण तिला एकटीला ती नदी पार करणं काही शक्य नसतं. पाणी बेताच असतं, पण तरी सुद्धा एकटीनं जायचं काही हे नसतं आणि तिला पोहायला येत नसतं. म्हणजे जवळजवळ इतकं पाणी येईल इतकं त्या नदीमध्ये पाणी असतं. मग ती दोघं साधू आल्यानंतर पटकन पुढे होते आणि विनंती करते की मला पण नदी पार करायची आहे, तर मला प्लीज तुम्ही मदत कराल का. तर हे दोघं साधू असतात, त्यातल्या एकाची खूप चलबिचल अशी
मनात घालमेल चालू असते आणि दुसरा साधू हे तिचं बोलणं ऐकतो, लगेच म्हणतो की ओके फाईन, काही अडचण नाही आहे, असं करा, तुम्हाला जर पोहता येत नाही तर तुम्हाला मी खांद्यावर घेतो, पटपट आपण पार होऊन जातो. म्हणून तो तिला खांद्यावर घेतो आणि ते दोघंही साधू नदी पार करतात. तिघं तिला घेऊन पलीकडे जातो. ज्याच्या खांद्यावर ती बसलेली असते तो उतरवतो त्या स्त्रीला आणि त्या दोघं पुढे जायला सुरुवात होते. काही अंतर गेल्यानंतर ज्याच्या खांद्यावरती बसलेली नसते त्याची अजूनही घालमेल चालू असते आणि तो म्हणतो की काय रे, म्हणतो काय तुला कळतंय की नाही, म्हणतो आपण साधू आहे आणि तू चक्क एका स्त्रीला खांद्यावर उचललास आणि पार केलीस, तुला काही वाटतं की नाही लाजबीज? तो म्हणतो मला तर काही वाटलेलं नाहीये, पण अजून ती स्त्री मात्र तुझ्या खांद्यावरच बसलेली दिसते, असं तो उत्तर देतो. सो तो प्लेन असतो, तो मदत करायची एवढीच भावना, त्याच्यात मी संन्यासी आहे का अजून कोण आहे हा भावच त्याच्या मनात नसतो. मदत करायचे, खांद्यावर बसवतो गेलं, ह्याचा मात्र हिला घ्यायची का नाही, घ्यायची का नाही, सुंदर आहे, काय करूया जरा, असे अनेक विचार असतात. सो हे खूप अशी ओझी आपण अनेकदा वागवत असतो. बघा तुम्हाला ह्याच्यावरनं अजून एक छोटं उदाहरण देतं. बऱ्याचदा आपल्याला कुणाला तरी सॉरी म्हणायचं असतं. हा अनुभव तुम्ही घेतलाय की नाही बघा. पण आपल्याला माहिती असतं, आणि कारण इतरांपेक्षा आपल्या स्वतःचं मन कळत असतं की आपलं काहीतरी चुकलं, साध्य करण्यायोग्य आणि वास्तववादी, म्हणजे आणि वेळेवर आधारित पाहिजे. वेळेचं भान तुम्ही जे ध्येय निवडता आहे त्याच्यासाठी हे फार महत्वाचं आहे. सो वेळेचं व्यवस्थापन मला वाटतं लक्षात येईल. आणि आता सगळ्या ह्या इथे बसलेल्या ज्या काही आशा आहेत त्यांच्याकडून मी ही आशा करते की तुम्ही चांगल्या वेळेचं मॅनेजमेंट करा आणि सगळीकडे वेळेवर. हे बघा वाटेत काय होईल किंवा काय हे तुमच्यावर नाहीये, पण पर्पजफुली तुम्ही उशीर करू नका. मॅक्झिमम तुमच्या बाजूने 100% प्रयत्न करा की तुम्ही वेळेवर पोचाल. मग नैसर्गिक आपत्ती ज्या काही येतात, जसं आज सकाळी त्या दादांनी फोन केला तर कोणीतरी म्हणाले अहो 8 वाजल्यापासून बस स्टँडवर आहे, बसच नाही. आता ते आम्हाला माहिती नाही की मग त्या वेळेवर का आल्या नव्हत्या, पण असं होऊ शकतं की नेमकी त्या पोचायला आणि ती बस सुटायला असं होऊ शकतं. दॅट इज ओके, ते तुमच्या हातात नाही, त्याच्याबद्दल गिल्टी मानू नका. पण मी 100% प्रयत्न केला होता हे मात्र त्याची क्लॅरिटी तुमच्या मनात असली पाहिजे. ओके, आता पुढे जाऊया. काल मी स्वॉट ॲनालिसिस बद्दल बोललो होते आणि असं म्हणलं होतं की स्वतःच्या स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट, म्हणजे स्वतःची बलस्थानं, स्वतःच्या कमतरता, स्वतःच्या काय साठी असणाऱ्या संधी आणि धोके हे लिहा म्हटलं होतं. जर कोणी लिहिलं असेल तर प्लीज शेअर करा. कोणी लिहिलंय? येस. आणि प्लीज ज्या अजिबात बोललेल्या नाही आहेत त्यांनी प्लीज हात वर करा ना. हीच संधी आहे. परत तुम्ही फील्डवर गेल्यावर तुम्हाला कोणी मी येऊन म्हणणार नाही की प्लीज बोला, प्लीज बोला. इथे कोणी हसणार नाही आहे लिहिलं तर, कारण ही पण एक कला आहे. स्वतःला एक्सप्रेस करणं, करता येणं हे एक जीवन कौशल्य आहे. आतमध्ये सगळं बंद करून ठेवायच्यामुळे आपलं व्यक्तिमत्व फुलत नाही. हे मी प्लीज तुम्हाला पुन्हा सांगते. हे तुम्हाला माहिती असेल पण तरी सुद्धा मी सांगते की प्लीज बोला, व्यक्त व्हा. ते व्यक्त होणं हे एक कौशल्य आहे. आणि म्हणून मी सांगते की सारखं तुम्ही बोलू नका. या बोलणारच आहेत कारण त्या ऑलरेडी त्याच्यातनं ती फिअर त्यांना नाही आहे, बरोबर आहे. पण ज्या बोलल्या नाहीत त्यांनी हात वर केला. आणि जेव्हा आपण असं मोठं झाल्यावर प्रशिक्षणाला येतो तेव्हा ती बॅड हॅबिट आहे. जर प्रशिक्षकांनी तुम्ही उठा, इट इज नॉट एक्सपेक्टेड. ते चांगल्या ट्रेनरचं लक्षण नाही आहे. तरी मी म्हणते मधनंच कधीतरी, पण असं म्हणणं अपेक्षित नाही कारण तुम्ही ऑलरेडी ग्रोनअप आहात, मॅच्युअर लोक आहात. तर तुम्हाला हे आवडणार नाही की ह्यांनी माझ्याकडे हात दाखवून मॅडमनी मलाच का उठवलं असं वाटू शकतं. म्हणून मी ते टाळते. पण ज्यांनी बोललेलं नाही आहे त्यांनी प्लीज प्रयत्न करा कारण हीच संधी आहे तुम्हाला व्यक्त होण्याची. ओके, येस.
माझा एक पहिला मुद्दा आहे की मी सतत पुढं करते. माझ्या मैत्रिणी पण मला सांगतात. त्याच्यामध्ये मला स्वतःमध्ये बदल करून घ्यायचा आहे. कमतरता, मला इंग्रजी बोलता येत नाही, त्याची एक मला खूप मोठी कमतरता आहे माझ्या ह्याच्यामध्ये. तिसरं आहे संधी मिळण्यासाठी. मला शिक्षण घेण्यासाठी संधी मिळती पण मी ती घेत नाही, पण मिळाली तर त्याचा मी पुरेपूर उपयोग करेन. आणि धोका म्हणजे भीती, जे मी आत्ता मॅडमने आत्ता जस्ट उदाहरण दिलं की प्रत्येकाला हो म्हणायचं नाही, पण तसंच आहे माझं की माझ्या मैत्रिणी किंवा मॅडम कोणी का काम सांगा ना, मी सगळ्या कामाला हो म्हणून टाकते. किंवा काय मदत असेल कुठली पण मी हो म्हणते, कारण की नाही म्हणलं तर मन दुखतं ह्याची मला भीती वाटते किंवा माझ्यापासून ती मैत्रीण लांब जाईल. त्यात अजून एक धोका आहे, आमच्या गटप्रवर्तक मॅडम, असं कधी कधी माझ्या मनात भीती वाटते, त्यांची तर पोस्ट वाढली तुम्हाला शिक्षा करतील का? तेच त्या सोडून गेल्या तर काय होईल असं भीती वाटते म्हणाल्या त्या. राईट. तर त्या मोठ्या पोस्टवर गेल्या. पोस्टवर हे जाणं एक आनंदाचीच गोष्ट आहे, पण आम्हाला असं नेहमी वाटतं पोस्ट वाढून द्या, पण आमच्या गटप्रवर्तक आम्हाला. व्हेरी गुड, छान. ह्यांच्यासाठी टाळ्या वाजूया. इकडून कोण येत आहे जे बोललं नाही त्यांनी? हा या, त्याचं झालं की तुम्हाला बोलवते. तुम्ही या, तुम्ही जास्त आलेलं नाहीये पुढे. सुनो, माझं प्रेरणास्थान म्हणजे स्वतःमध्ये स्टेज डेअरिंग आहे. मी सगळ्यांपुढं मी बोलू शकते, हा माझा आत्मविश्वास आहे. आणि दुसरं म्हणजे कामाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर युनिफॉर्म घातलं ना की खूप छान वाटतं. जे कोणतंही फील्ड असू द्या, म्हणजे मी ह्याच्या आधी एका फील्डमध्ये काम केलं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये, त्यामध्ये पण युनिफॉर्म म्हणलं की म्हणजे कसं बाकी त्यांची चिडचिड व्हायची, पण युनिफॉर्म घातला ना म्हणजे एक स्ट्रेंज आल्यासारखं वाटतं. म्हणजे एक धाडस येतं आपल्याला की आपण ते का आपली एक पर्सनॅलिटी ठरते आपला युनिफॉर्म म्हणजे. हे झालं. आणि त्याच्यानंतर विकनेस याच्यामध्ये मला सांगता येईल की माझ्यामध्ये विकनेस आहे तो, मला राग येतो पटकन, म्हणजे पटकन राग आला तो व्यक्त होत नाही. मी शांत होते, राग आला की मी शांत होते. आणि दुसरं म्हणजे माझ्या मुलांच्या बाबतीत जर सांगायचं झालं ना तर मुलं प्रश्न विचारतात. म्हणजे मी टीचर आहे, म्हणजे त्या ट्युशनचं पण काम करते, आणि ते विचारतात मला की मम्मी हे येत नाही ते येत नाही. विचारणार, मुलं घरात आहेत म्हणल्यावर ते विचारणारच की, पण ते आधी काय त्यांना माहीत आहे की ते पहिल्यांदा फटका लावते आणि नंतर सांगते. मग ते आधीच मला म्हणतात थांब, आधी प्रश्न विचारण्याआधी तू आधी कबूल कर, आम्हाला मारणार नाही. नंतरच ते पुढचा प्रश्न विचारतात. पण तरी पण चुकून माझ्याकडनं एकतरी फटका त्यांना पडतो की काय होतं की माणसाला राग आला पाहिजे. मी बोललो का थोडं याच्याबद्दल? 2 मिनिटात आवरायचं पण नाही. हा, माणसाला राग आला पाहिजे, पण त्या रागाचा उद्रेक जो आहे तो चांगला झाला पाहिजे. आता चांगला म्हणजे कसा बघा की आपण ज्यावेळेस भारतावरती इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस जर त्या लोकांना जर म्हणजे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांना जर राग आला नसता, अन्याय होतोय आपल्यावर, त्याच्यात जर त्यांना राग आला नसता तर आज आपली काय कंडिशन असते विचार करा. म्हणजे राग हा म्हणजे 2 प्रकारे होतो, एक चांगला पण आणि एक वाईट पण. वाईटमधून काय होतं की आपण काही दिवसापूर्वी झालेला असं काही प्रसंग आहे की आपण म्हणजे एखाद्याला विनाश पण एखाद्याचा करू शकतो. म्हणजे रागाचे 2 प्रकार आहेत. मला वाटतं की राग आला तर त्यातनं चांगलं घडावं. माझ्या बाबतीत एक मला बोलायचं आहे की आम्हाला कधी TV बघायला मिळायचा नाही, आणि आठवड्यातनं 1 दिवस मिळाला तर त्यातनं काय व्हायचं की मदर बोलायची, TV बघायला बसायचं, तोपर्यंत ती रानातनं यायची. रानातनं आलेलं दिसलं की आपण TV बघत असलेलं का नाही, ते पण आपल्या घरात नाही दुसऱ्याच्या घरात. मग तिला वाटायचं की आपण काम सांगतोय त्यावेळेस ही म्हणते अभ्यास करायचा आहे, आणि इतर वेळी TV बघत बसते. मग अशी ओरडली ना ती की काय करायचं, बॅग घ्यायची आपली, पहिलं काही एवढं काही नसायचं, स्टडी रूम कुठलं पोतं उचलायचं, एक पाण्याची बाटली एक उचलायची, दिवसभर रानात जाऊन बसायचं, ते यायचंच नाही माघारी. पण विशेष असं व्हायचं की दिवसभर मी रानात असायची ना तेवढा वेळ माझा सगळा आठवड्याचा अभ्यास होऊन जायचा. म्हणजे असा एक रागाचा म्हणजे जर राग आला तर चांगल्यात नाही यावा असं मला वाटतं. व्हेरी गुड, थँक्यू. थँक्यू मॅडम.
कन्स्ट्रक्टिव्ह राग, अँगर हा महत्त्वाचा आहे. जसं स्ट्रेसच्या वेळी आपण बघणार आहे की उपयुक्त ताण आणि उपयुक्त नसलेला ताण अशा 2 गोष्टी असतात. तर त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. इथे मी जस्ट आता सांगते, अजून कोणातरी हात वर केलेला तुम्हाला सांगायचं. पहिल्यांदा सांगते, माझं टेस्ट डेअरिंग नाही. असू दे, आलाय आता बोलला, हे सांगणं पण स्टेज डेअरिंगचंच आहे का? व्हेरी गुड, बोला. स्वतःचे मनोस्थान सांगते. स्वतः आपण ज्यावेळेस स्वतःवर विश्वास ठेवतो ना, ती गोष्ट कुठलीही करायची असली तर साध्यच होती. फक्त आपल्यावरती विश्वास पाहिजे की मी हे करू शकते. तर ते आपण ती गोष्ट किती कठीण असली ना तरी ती करू शकतो. आणि विकनेस, घरातील काम किंवा आपण जे काम करतो क्षेत्रातील ह्या कामात दोन्ही जर एकत्र टेन्शन आले ना तर आपल्याला मानसिक आणि शारीरिक त्रास होतो. स्वतःची संधी, स्वतःला आपण स्ट्रॉंग बनवलं ना तर कुठली जरी संधी आली तरी आपण ती करू शकतो. किंवा बाबा आपल्याला वाटतं आतून एक मन सांगतं की नाही हे अवघड आहे, मला येणार नाही. पण लगेच आपण जर दुसऱ्या मनाला सांगितलं नाही का अवघड आहे, दुसऱ्याला जमत आहे, आपल्याला का जमत नाही, असं जर आपण आपल्या मनाला सांगितलं ना तर ती गोष्ट आपल्याला साध्य होऊ शकते. धोका काय असतो, आपण जर कामात कंटाळा केला की बाबा नाही मला नाही करू वाटत आता हे काम, पण तेच जर काम आपण टाळाटाळ केलं तर ते अजून काम आपल्याला वाढतं आणि त्याच्यापासून आपल्याला स्वतःला आपण धोक्यात घालत असतो. बस. व्हेरी गुड. पुढे जाऊयात आता आपण. पुढच्या ह्याच्यामध्ये तुमचा रिस्पॉन्स घेते. ओके, तुम्हाला सगळ्यांना एक कागद दिलाय आता, बरोबर आहे? ते तुमच्या कागदावर जे आहे तेच बहुतेक इथे लिहिलेलं असेल. थोडाफार फरक असेल तरी तुम्ही काळजी करू नका. व्हील ऑफ लाईफ म्हणजे काय? जीवन चक्र आहे हे. आणि आपण जीवन जगत असताना हे वेगवेगळे आयाम आहेत जिथे आपल्याला काम करायचं असतं स्वतःवर. हेल्थ म्हणजे काय? आपलं आरोग्य. वेल्थ म्हणजे संपत्ती. फॅमिली, फ्रेंड्स, इथलं कुठलं शब्द कळत नसेल तर फक्त सांगा. प्ले टाईम, हॉबीज, आपल्या सगळ्या आवडीनिवडी. नातीगोती, आपलं नोकरी, करिअर, जॉब आणि आपली स्वतःसाठी जागा. येस, वैयक्तिक जागा. ओके, तर आता तुम्ही काय करायचंय, हा एक स्वतःचा अभ्यास आहे. प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला आत्ताची स्थिती तुम्हाला काय आहे जे वाटतंय ते तुम्हाला त्याची नोंद करायची आहे. हे केंद्रस्थान म्हणजे 0 आहे आणि परीघ तिथे लिहिलेल्याच आहेत मी सूचना. परीघ म्हणजे 10 नंबर आहे, म्हणजे केंद्रस्थानी 0 आकडा समजायचा आणि ही प्रत्येक शिडी 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. लक्षात आलं? पहिल्यांदा काय करायचंय, एक गोष्टीचा विचार करायचा. हेल्थ, आरोग्य. आत्ताचं तुमचं जे आरोग्य आहे 10 पैकी त्याला तुम्ही किती मार्क द्याल? 5 द्याल, 6 द्याल, 7 द्याल, 10 पैकी 10 असं असू शकतं, पण शक्यता कमी आहे. ओके, तर असे प्रत्येक आयामाचे मार्क तुम्ही तो बिंदू तिथे खूण करायची आपल्या, बरोबर आहे? या रेषेवरच तिथे एक बिंदू काढा. म्हणजे समजा मला इथे 8 किंवा 9 असं वाटत असेल तर त्या 8 किंवा 7 6 वर एक बिंदू काढायचा आहे. असं सगळ्याच्या बाबतीत बिंदू काढा. आता तुमचे 2 मिनिटं शांतपणे विचार करा आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा कोणता बिंदू आहे, म्हणजे तुमची नातीगोती. असं मला वाटतं की आत्ता बरीच नातीगोती माझी ठीक नाही आहेत, तर मी 2 किंवा 3 मार्कच देईन त्यांना, की त्याच्यात नात्यात बरंच सुधारणा करायची असं मला वाटतं. असा तो बिंदू 2 3 4 जो काही तुमचा आकडा असेल त्या सगळ्या आधी खुणा करून घ्या. ते बिंदू पेनाने काढा आणि मग नंतर काय करायचं सांगते मी. ॲक्च्युली फॅमिली, फ्रेंड्स म्हणजे त्यांना देत असलेला वेळ अशा अर्थानं ठेवा. नातीगोती आणि फॅमिली आणि फ्रेंड्स हे थोडंसं इथे फॅमिली आणि फ्रेंड लिहिताना त्यांना तुम्ही
अपेक्षित वेळ किंवा तुम्हाला वेळ द्यावासा वाटतोय पण तुम्ही देऊ शकत नाही, ते तुमचं म्हणजे बऱ्याचदा असं होतं बघा, आपलं एकदा लग्न झालं की आपण कुटुंबात इतके गुरफटून जातो की आपल्याला मित्रमैत्रिणींचा काही आठवण राहत नाही, पण तुम्हाला आठवण मात्र येत असते. सो ते बघा. आणि इथं नात्यांमध्ये गोंधळ असेल तर तो त्या बिंदूवर तुम्ही दर्शवा. स्पिरिच्युअलिटी किंवा तुम्ही समुदायासाठी काय काम करता किंवा तुमची आध्यात्मिक उन्नती, किंवा दुसऱ्याला तुम्ही देता जो वेळ, सोसायटीसाठी काहीतरी आपण करतो, त्याच्यावर तुम्ही कुठं आहे, आध्यात्मिक उन्नती किंवा इतरांसाठीचं जगणं, अशा अर्थाने ते घ्या. हेल्थ म्हणजे आरोग्य. आत्ता तुमची आरोग्याची स्थिती काय आहे, म्हणजे समजा अनेक व्याधींनी मी ग्रस्त आहे तर कदाचित मी 2 किंवा 3 मार्क देईन, आणि बऱ्यापैकी वाटतंय मला, पण अधूनमधून काहीतरी छोटं मोठं होत असेल तर कदाचित 7-8 असं मी असू शकते. वेल्थ, मला असं वाटतं की माझी सांपत्तिक स्थिती आता ठीक नाही आहे, म्हणजे बेसिक गरजा सुद्धा मी कुटुंबाच्या भागवू शकत नाहीये, किंवा आत्ता महागाई इतकी वाढलेली आहे की सतत त्याचा एक ताण मनावर राहतो. असं असेल तर अशा वेळी कदाचित तुम्ही 2, 3, 4 मध्ये असाल. पैशाचं काही नाही, पैसा येतो जातो, बाकीचं महत्व आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कदाचित 7-8 असं देऊ शकता, 9 देऊ शकता. मैत्रिणी, मित्रमंडळी, कुटुंब यांना दिला जाणारा वेळ जो अपेक्षित आहे तो दिला जात नाही. म्हणजे समजा तुम्ही आशा वर्कर आणि तुम्हाला जे नेमून दिलेलं काम आहे ते, आणि प्लस अनेक जबाबदाऱ्या टाकल्यामुळे कुटुंबाला आणि मित्रमंडळींना पुरेसा वेळ मी देऊ शकत नाही. मला असं वाटतं की तो अजून मी देऊ शकले पाहिजे. असं वाटत असेल तर मी 5-4 ला खूण करेन, कारण मला ते वाढवायचे की देऊ शकले पाहिजे. ओके. आपल्याला ज्या काही छंद आहेत ते छंद जोपासता येत नाहीत, आपल्या आवडीनिवडीकडे लक्ष देता येत नाही. आत्ता मी 3 वर आहे, मला 6 वर जावंसं वाटतंय, असं जे काही असेल तो आकडा. नातीगोती, नात्यांना न्याय देणं किंवा नात्यामध्ये बर्डन असणं, नातेवाईकांशी पटत नाहीये, कोणीतरी सारखं नाराज आहे, नवऱ्याशी सारख्या कुरबुरी सुरू आहे किंवा तो मोकळेपणा नाहीये, असं जर काही असेल तर मग तुमचं 1 to 4 मध्ये राहील. उत्तम आहे, नवऱ्याचा खूप चांगला सपोर्ट आहे असं जर वाटत असेल तर मग तुमचं 6, 7, 8 असे आकडे तुम्ही लिहू शकता. करिअर आणि जॉब, तुमच्या नोकरीमध्ये तुमचं सॅटिस्फॅक्शन किती आहे, किंवा समजा तुम्ही आशा वर्कर आहे आणि तुम्हाला अजून खूप शिकायचे, मगाशी कोणीतरी म्हटलं की नवीन नवीन स्किल्स शिकायचे आहेत. मला असं वाटतं की आशा वर्कर हा शेवटचा एंड नाही आहे, तर मला शिकायचं आहे, म्हणजे आत्ता मी आहे त्याच्यापेक्षा एक्सपांड करायचे. आत्ता मला असं वाटतं की मी 4, 5 किंवा 6 वर आहे, नंतर किती जायचं ते ठरवता येईल आपल्याला. ओके. पर्सनल स्पेस, जसं मी म्हटलं की स्वतःसाठी आपण काहीतरी वेळ देऊ शकतो किंवा नाही देऊ शकतो. तर तुम्हाला असं वाटत असेल किंवा बऱ्याचदा आपण कोणतेच निर्णय घेऊ शकत नाही. काही घरांमध्ये अजूनही आपल्याकडे जरी तुम्ही करिअरिस्टिक महिला जरी असल्या, अनेक अधिकारी महिलांची पण ही परिस्थिती आहे की त्यांच्या पर्सनल स्पेसवर कोणीतरी इन्व्हेड करतं. म्हणजे ती पर्सनल स्पेस जरी ती करिअर ओरिएंटेड मुलगी असली तरी तिला नवरा काय म्हणेल ह्याच्या पद्धतीनंच प्रत्येक निर्णय घ्यावा लागतो. असं असेल आणि तुम्हाला जर आतून वाटत असेल की नाही मला अजून पर्सनल स्पेस मिळायची आहे, तर मी कदाचित 4-5 ला खूण करेन आणि मला ते अजून पुढे जायचं आहे. कॉन्ट्रीब्युशन किंवा स्पिरिच्युअलिटी, माझ्या अनेक क्षमता आहेत पण मी देणं लागते समाजाला काहीतरी आणि मी ते देणं अजून देऊ शकत नाही आहे, किंवा माझी आध्यात्मिक उन्नती आता किती दिवस संसारात अडकून राहणार असं आपण म्हणतो ना, किंवा वेगवेगळ्या बॉन्डेजेसमध्ये आपण अडकलेले असतो. तर त्याच्या पलीकडे ज्याला आपण आत्मबोध म्हणतो किंवा स्व आपला म्हणतो, तर त्याच्यापर्यंत पोचायचं तर काय आहे हे त्याच्यातनं जाणायचं. लक्षात आलं? आता बहुतेक सगळ्यांचे बिंदू काढून झाले असतील. ओके. आता ते सगळे बिंदू एकमेकांना जोडून टाका. सगळे नाही,
जसे कसं चित्र येते ते काढा. बिंदू सगळ्यांना जोडा. म्हणजे एक बिंदू शेजारच्या 2 बिंदूंना जोडायचं आणि तुमचं चित्र कसं दिसतं आहे हे थोडंसं बघायचं आहे. चित्र काढून झाल्यानंतर मग मी सांगितल्यावर जरा सगळ्यांनी असे चित्र स्वतःचं एकदा दाखवलं तिकडे तरी चालेल. 2 मिनटं सगळ्यांचं होऊ दे. बिंदू जोडा. आणि हा एक्झरसाइज आपण का केला हे पण मी सांगते हा तुम्हाला. सगळ्यांनी जरासं दाखवा मला. सगळ्यांनी वर करून आपलं जीवनचक्र दाखवा. येस. ओके, व्हेरी गुड. आता ह्या जीवनचक्राचा हा कागद तुमच्या जवळ अगदी जपून ठेवा. याच्यात एक्सपेक्टेड काय आहे, म्हणजे काही जणांनी सरसकट साधारण 4-5 4-5 असे मार्क देऊन ते गेलेले आहेत. काही जणांचं वर खाली असं पण आहे. एकतर बघा की आपलं वर खाली असलं म्हणजे किती प्रामाणिकपणे आधी आपण खुणा केल्यात. म्हणजे आता मला दाखवायचं होतं म्हणून पण काही जणांनी तशा खुणा केल्या असतील, आय डोंट नो. पण आपल्यालाच आपलं माहिती असतं आणि आपण इतरांना फसवू शकतो ऑल द टाइम. पण आपण स्वतःला, म्हणजे जेव्हा मी असं म्हणते की काही नाही माझंच बरोबर आहे, पण आतलं मन सांगत असतं तू चुकलेली आहे, सॉरी म्हण, बरोबर आहे. आणि आपला तो आतला आवाज कधी आपल्याला खोटा दगा देत नाही, हे पण लक्षात ठेवा. सो स्वतःचा आवाज ऐकून ते काढणं अपेक्षित आहे. तुमचं आता जे काही चित्र आहे तुमचा असा प्रयत्न पाहिजे की ते जे काही तुमचं सर्कल आलंय एकतर असमान खूप असेल, म्हणजे एखाद्या ह्याच्यामध्ये हेल्थ एकदम चांगली आहे पण वेल्थ मध्ये 2च आहे, तर वेल्थ मिळवण्यासाठी तुम्ही चांगल्या गुणांचं एक्सपान्शन करून अधिक वेल्थ मिळेल ज्याचं तुम्हाला टेन्शन येणार नाही असा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. तर हे जे सर्कल आता तुमचा आलेला आहे, जो गोल बिंदू जोडल्यावर तयार झालेला आहे, तो तुम्हाला एक्सपांड करायचा आहे. लक्षात आलं? म्हणजे सगळ्यांनी प्रयत्न हा करायचा आहे की 10 आणि 10च्या पलीकडे. वर्तुळाला फार महत्व आहे. वर्तुळ ही अशी एक आकृती आहे की सगळ्यांना सामावून घेते. लक्षात आलं? म्हणजे मला आता आठवतं की मी जेव्हा उपजिल्हाधिकारी होते, शेवटचे माझे 2-3 पोस्टिंग्स होते, त्याच्यामध्ये आम्ही हा एक प्रयोग केला होता की रोज ऑफिसला गेल्यानंतर आम्ही दररोज प्रार्थना म्हणायचो. आता जसं तुम्ही फक्त प्रशिक्षणाला आल्यावर प्रार्थना म्हणतो, आम्ही दररोज ऑफिसला गेल्यानंतर प्रार्थना, त्याच्यानंतर 3 ओंकार आणि शांत समय, 5 मिनिटासाठी शांत बसणे, आणि त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या विषयांवर एक 10-15 मिनिटं चर्चा करायचो. मग त्याच्यामध्ये एखाद्या रोगाबद्दल माहिती असेल किंवा पुस्तक कुठलं वाचलं हे असेल, त्याला आम्ही हितगुज असं नाव दिलं होतं. आणि त्या हितगुज कार्यक्रमामध्ये माझा ड्रायव्हर, माझा शिपाई, हे सगळेजण आम्ही, आत्ता तुम्ही कसं आहे मी काहीतरी बोलते आणि तुम्ही सगळेजण माझ्याकडे असे 80 डोळे माझ्याकडे रोखलेले आहेत. गोलात बसलं की तसं नसतं. गोल म्हणजे छान आणि सगळे एका पातळीला असतं. जेव्हा अशी व्यवस्था असते, कुठेतरी इकडं उभारलेली व्यक्तीला जरा सुपिरियरिटी आहे असं समजलं जातं, म्हणजे ती एक पद्धत आहे. आलं लक्षात? पण जेव्हा तुम्ही गोलात सगळे असता तेव्हा गोलात सगळे एकत्र असतात. सो तिथे मी उपजिल्हाधिकारी नाही, माझा शिपाई, माझा ड्रायव्हर आणि मी हे एकाच लेव्हलमध्ये आहोत. सो ही 15-20 मिनिटं आम्ही अशी दिल्यानंतर मला, म्हणजे मी खूप क्रिटिकल ऑफिसमध्ये पण काम केलेलं आहे आणि खूप लाईट ऑफिसमध्ये पण काम केलेलं आहे. दोन्हीकडं हे मी प्रयोग केलेले आहेत आणि त्याचा रिझल्ट खूप छान आहे. जेव्हा तुम्ही सगळ्यांना सामावून घेता, एकत्रपणे करता, तेव्हा सगळे एकत्र ग्रो होतात आणि ते सर्कल तुम्ही कितीही मोठं करू शकता. म्हणजे आता तुम्ही 80-70 जणी आलात, 60 जणी आलात, अजून कितीही आशा वर्करना आपण ह्याच्यात सामावून घेऊ शकतो. लक्षात आलं? सो तुमचा जो गोल आहे तर सगळीकडे असमानता नकोय त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट, केंद्राच्या जवळ नाही राहायचंय आपल्याला,
केंद्रापासून लांब एक्सपांड करायचं आहे आपल्याला गोल. लक्षात आलं? तर असा प्रयत्न करायचा आहे. तर हे जीवनचक्र तुमचं कसं अजून फळेल फुलेल असा तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे हे जीवनचक्र जपून ठेवायचं आहे. ओके. काल मी हे तुम्हाला सांगितलं होतं की गरजा जशा तुमच्या पूर्ण होतात, पायापासून सेल्फ ॲक्च्युअलायझेशन म्हणजे आत्मबोध किंवा मी कशासाठी माझा जन्म आहे. तुम्हाला स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य माहिती आहे की नाही मला माहीत नाही. स्वामी विवेकानंद असं म्हणतात की प्रत्येक जीव हा एक अव्यक्त ब्रह्म आहे. म्हणजे तुमच्या प्रत्येकात ते ब्रह्म दडलेलं आहे. आणि पूर्ण आयुष्याचा प्रवास काय असला पाहिजे तर तुमच्यात जे काही दडलेलं आहे, अव्यक्त आहे, ते व्यक्त करणं किंवा ते शोधणं, एक्सपांड करणं हाच आपल्या जीवनाचा उद्देश आहे असं ते म्हणतात. लक्षात आलं? आणि ईच वन ऑफ यू हे एक सेपरेट व्यक्तिमत्व आहे. आशा म्हणून तुम्ही सगळ्या एक आहात. लक्षात आलं? पण ईच वन हॅज ईच म्हणजे काय म्हणूया, प्रत्येकाची स्पेशालिटी आहे. ती तुम्हाला काय करायची आहे, ती जपायची आहे आणि आणखीन त्याच्यामध्ये जीवन कौशल्यांची भर घालत सुंदर जीवन आपल्याला जगायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये अनलेस अँड अंटिल तुमच्या खालच्या गरजा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही वरवर जायला उशीर लागतो. पण नॉट नेसेसरी. म्हणजे एखादी माणूस गरीब असेल, रोज अन्न खायची वानवा असेल, पण एखादी धनिक व्यक्तीच्या पलीकडे त्याला स्वतःचा जीवन उद्देश कळलेला असेल. म्हणजे बऱ्याचदा व्हॉट्सॲपवर ही गोष्ट आलेली मला आठवते की धनिक माणसं आपल्यातलं अन्न शेअर करायला त्यांना आवडत नाही, एक वेळ ते टाकून देतील. पण हेच गरीब माणूस, त्याला एक भाकरीचा तुकडा मिळाला तर तो कुणाला तरी शेअर करणे किंवा अगदी कुत्रं त्याच्याजवळ येऊन बसलं तरी त्या भाकरीतल्या, चतकोर भाकरीतला एक तुकडा तरी कुत्र्याला देणे, हा फरक आहे. तो माणूस ऑलरेडी उन्नत झालेला आहे, आत्मबोध त्याला झालेला आहे, जीवनाचा उद्देश कळलेला आहे की अल्टिमेट पैसा हे नाही आहे, हे कदाचित त्याला कळले असेल. पण तुमचा हा प्रयत्न पाहिजे, कारण बऱ्याचदा आपण जेव्हा आत्मबोधाकडे जातो तेव्हा खालच्या जर गरजा आपल्या पूर्ण झाल्या नसेल, म्हणजे मला आर्थिक विवंचना आहेत तर मला छंद काय जोपासायला मी काही वेळ देईन का, तर मी म्हणेन नाही, मला आधी फॅमिलीला 2 वेळचं अन्न तरी आणि नवऱ्याला थोडी माझी मदत होऊ दे, असंच आपण म्हणणार. बरोबर आहे? म्हणून हे फार लक्षात ठेवण्याचा मुद्दा आहे. 2 सायंटिस्ट होते, त्यांची ही खिडकी आहे, ही खिडकी आहे असं समजा, त्याचं नाव जोहरी खिडकी असं आहे. ओके. आता छोटा एक्झरसाइज काय करायचं आहे बघा. या खिडकी आधी मी तुम्हाला समजावते. आपलं जे व्यक्तिमत्व आहे ना, त्या व्यक्तिमत्वामध्ये हा खिडकीचा पाव भाग जो आहे तो असा भाग आहे ज्याला आपण ओपन असं म्हटलेलं आहे, मुक्त भाग आहे. म्हणजे काय, स्वतःला माहिती असलेला आणि इतरांनाही माहिती असलेला. बरोबर आहे? आता ह्यांचं उदाहरण घेऊया. ह्या 2-3 वर पुढे येऊन बोलल्या म्हणून ह्यांचं उदाहरण. ओके. की त्या म्हणाल्या मी सारखं बोलतेच, म्हणजे बरोबर आहे, रिस्पॉन्स काही द्यायचा असेल तर त्या येतात. आता हे त्यांनाही माहिती आहे, किंवा त्या आत्ता असं म्हणता म्हणाल्या की मी सारखं पुढं पुढं करते. तर पुढं करणं नाही आहे, पण त्या धाडसानं रिस्पॉन्ड करतात किंवा प्रतिसाद देतात. आता ही गोष्ट त्यांना पण माहिती आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बरोबर आहे? त्यामुळं ती मुक्त गोष्ट आहे, ती त्यांना पण माहिती आहे, ती तुम्हाला पण माहिती आहे. इथं काय आहे, स्वतःला माहिती नसलेला पण इतरांना माहिती असलेला. आता तुमच्या सुपरवायझर मॅडमचं उदाहरण घेऊया. त्यांना माहिती नाहीये, त्यांना वाटतं की मी खूप जास्त शिस्तीनं वागते, पण आत्ता जसं त्यांनी सांगितलं तरी तुमची शिस्त कधी कधी जाचक वाटत असली तरी ते तुमचा नेतृत्व गुण आहे आणि त्याच्यामुळे सगळेजण शिस्तीनं राहतात. त्यांना अजून त्या गुणाची एवढी कल्पना नाहीये, पण इतरांना ते माहिती आहे की येस, ओके, की चला संगीता मॅडम ना मात्रचं ॲप्लिकेशन आपल्यासाठीच काहीतरी, किंवा IIA केअर फाउंडेशन त्यांनी ट्रेनिंगला बोलवलेलं आहे, म्हणजे चांगलंच असणार आहे. कदाचित त्यांना अजून माहिती नाही की किती तळागाळापर्यंत त्यांचं काम उपयुक्त आहे. ओके. सो अशा गोष्टी, असे आपले गुण
जे इतरांना जाणवलेत. बरोबर आहे? म्हणजे जसं आपण म्हणतो तसं की मी एखाद्या प्रसंगामध्ये गाणं म्हणते, सगळ्यांनी खूपच आग्रह केल्यामुळे, आणि मला असं वाटत असतं की माझा आवाज खूप भसाडा आहे, मला माहिती नाही आहे. पण तुमच्यापैकी कुणीतरी एखादी माझी चांगली मैत्रीण असते आणि तिनं अनेकदा माझं गुणगुणणं ऐकलेलं असतं आणि तिला माहिती असतं की ओके स्मिता मॅडमना छान गातात. ओके, सो मला अजून रिअलाइज झालेलं नाही आहे तो गुण, पण तुम्हाला तो कळलाय, जाणवलेला आहे. मग ह्या खिडकीचा आपण काय उपयोग करतोय, तर जेव्हा तुम्ही संघामध्ये काम करत असता, टीममध्ये जेव्हा तुम्ही काम करत असता, तेव्हा असं जर तुम्ही एकमेकांना शेअर केलं तर एकमेकांच्या कलागुणांना तुम्ही वाव देऊ शकता. लक्षात आलं की तुला जाणवत नाहीये पण तू कर ग, असं आपण पुश करतो ना, आणि बऱ्याचदा स्त्रियांना असा एक पुश देण्याची फार गरज असते. ओके, आणि ती प्रत्येक स्त्रीला असते. पुढे मी स्ट्रोक बद्दल बोलणार आहे, आत्ताच बोलून टाकते की जन्माला आल्यापासून ते आपला अखेरच्या श्वासापर्यंत प्रत्येकाला अशा सकारात्मक स्ट्रोकची, अशा पुशची आवश्यकता असते. 80 वर्षाच्या म्हाताऱ्यालाही असते आणि लहान बाळालाही असते. लक्षात आलं? म्हणजे लहान बाळ सतत आईचं किंवा इतरांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतं, कारण त्याला सारखं सगळ्यांकडनं कौतुक करून घ्यायचं असतं. बरोबर आहे का? तसंच म्हणजे मला आत्ता माझ्या सासूबाई आठवल्या. दररोज मी ऑफिसमधनं गेल्यानंतर, आत्ता त्या गावी गेल्यात पण बऱ्याचदा ते मुलं लहान असताना आमच्याबरोबर जेव्हा होत्या, ऑफिसमधनं गेल्या की चहा करायच्या त्या. ओके, आणि तो चहा घेऊन माझा अजून घोट पिऊन पहिला होतोय ना तोपर्यंत त्यांना अशी उत्सुकता असेल की कसा झालाय चहा, आणि मी ते सांगावं. आणि स्मिताने छान चहा झालाय म्हटलं की आता विचार करा, त्या माझ्या सासूबाई आहेत, चहा त्यांनी कितींदा तरीच केलेला आहे, किंवा सुनेनं चहा चांगला झाला म्हणण्याची त्यांना काय आवश्यकता आहे का, त्यांना माहीतच आहे. पण स्टील तिनं म्हटल्यावर छान वाटतं की ओके स्मिताला चहा आवडला म्हणजे मस्त झालं. ओके, सो हा पॉझिटिव्ह स्ट्रोक, हा पुश, हा सगळ्यांना, म्हणजे म्हाताऱ्या माणसांना सुद्धा आपण म्हटलं की काय आजोबा अजून 2 किलोमीटर चालताय, त्यांना किती छान वाटतं बघा. बरोबर आहे? त्यांना नुसता एक पॉझिटिव्ह आपण कुणाला सिग्नल दिला ना, त्याला ते आयुष्यभर लक्षात राहतं. बरोबर आहे का? तुम्हाला एखाद्या आशाने, आपल्या मैत्रिणीने सांगितलं आज मस्त फ्रेश दिसतेस हा, तर ते तुम्हाला पुढं महिनाभर आपल्याला पुरतं. बरोबर आहे? कदाचित किती छोटीशी गोष्ट आहे बघा, पण असे पॉझिटिव्ह स्ट्रोक आपण आपल्या आजूबाजूच्यांना देणं महत्त्वाचं आहे. आता इथे बघा काय आहे, हा खिडकीचा जो भाग आहे तो आपल्याला कमी करायचा आहे, कारण हा हिडन आहे. हिडन म्हणजे काय? लपवलेला आहे. म्हणजे ते गुण म्हणण्यापेक्षा अवगुण इतरांना माहिती नाही आहेत पण तुम्हाला माहिती आहेत. यांचं तोंडावर मी कौतुक करतेय पण आतमध्ये मी त्यांचा द्वेष करते. आय ओनली नो की ह्यांचं कसं वाईट होतंय हे. जिथे जिथे मला संधी मिळते तिथे मी त्यांचा हे घेतल्याशिवाय राहत नाही. असं करतो आपण, करतो, आत्ता सुद्धा करतो. मी आता ह्या बाजूला उभा राहून जरी म्हणत असलं, असं कुणाकुणाबद्दल तरी ग्रजेस असतात आपल्याला. आपण दाखवतो एक, असे आपले वरिष्ठ असू शकतात, कनिष्ठ असू शकतात. ते सगळं हा भाग आपल्याला कमी करायचा आहे. हिडन भाग असा असणं चांगली गोष्ट नाही. व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीनं ती गोष्ट चांगली नाही आहे. आणि ही जी गोष्ट आहे त्याच्यावर आपल्या सगळ्यांना काम करायचंय. अननोन म्हणजे माझ्यात आता जसं म्हटलं की प्रत्येकाच्या मध्ये अव्यक्त ब्रह्म आहे. मला माहीतच नाहीये माझ्यात अव्यक्त काय आहे आणि तुम्हाला पण माहिती नाहीये. एखादी घटना घडते आणि अचानकपणे एखादी व्यक्ती, म्हणजे अचानकपणे संकट येतो आणि तो माणूस असा उठतो आणि सगळ्यांना मदत कर, म्हणजे इतका तो घाबरट असतो. पण अचानकपणे एखादा इन्सिडेंट घडतो आणि हजारो लोकांना तो मदत करत सुटतो. तो गुण त्याचा तुम्हालाही माहीत नव्हता आणि त्याला स्वतःलाही माहीत नव्हतं. पण त्या परिस्थितीमध्ये त्याचं जे लपलेलं होतं, गोष्ट लपलेलं म्हणजे अननोन, माहीत नव्हतं, ती बाब पुढे आलेली आहे. अशा n नंबर ऑफ आपल्यामध्ये प्रत्येकात क्षमता आहेत, त्या आपण एक्सपांड करण्याचा संकल्प आजच्या दिवशी करणं महत्त्वाचं आहे. तर ही अशी
जोहरी खिडकी आहे आणि जी खूप महत्त्वाचं आहे. हे आत्ता मी सगळी जी बडबड केली ती ह्या 4 मध्ये लिहिली होती, त्यामुळे मी त्याला पुढे केलेलं आहे. आत्मभान किंवा आत्मजाणीव, जागरूकता म्हणजे काय हे एव्हाना तुम्हाला समजलेलं आहे. थोडंसं पुढे जाऊया. हा, आता दुसरी एक गोष्ट, आपल्या मेंदूला म्हणजे ही ॲनाटॉमी पण, आता तुम्ही सगळ्या जणी आशा वर्कर आहात, माझी अशी सगळ्यांना विनंती आहे आणि मात्र काय आय केअर फाउंडेशनला सुद्धा, की आपलं शरीरशास्त्राबद्दल तुम्ही पुन्हा एकदा अभ्यास करणं. आपल्याला शाळेमध्ये आपण 10वी पर्यंत सगळ्या जीवशास्त्राच्या पुस्तकात आपल्याला शरीरशास्त्राचा अभ्यास होता, पण आता तुम्ही ज्या एजमध्ये आहात त्याच्यासाठी सुद्धा, स्वतःला समजून घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमचं शरीरशास्त्र आणि त्यातले सगळे इंद्रिय, अवयव, सगळ्या संस्था ह्या चांगल्या माहिती असणं खूप गरजेच्या आहेत. आता इथे डावा आणि उजवा मेंदू असं आपण जेव्हा म्हणतो, आणि बऱ्याचदा हे शास्त्रांनी सिद्ध केलेलं आहे की डाव्या मेंदूचं कार्य वेगळं आहे आणि उजव्या मेंदूचं कार्य वेगळं आहे, आणि बऱ्याचदा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये कुठल्या तरी मेंदूचं थोडंसं प्राबल्य असतं. लक्षात आलं? आता डावा भाग जो आहे तो लॉजिकल थिंकिंग सगळं असतं, बोलणं, भाषा किंवा टेक्निकल सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या डाव्या मेंदूशी संबंधित असतात, आणि उजवा मेंदू जो आहे तो सगळा काय म्हणूया कलाक्षेत्र जे आहे किंवा भावनांशी संबंधित आहे, इंट्युशनशी संबंधित आहे. त्यामुळे जर तुम्ही हे बघितलं तर मी ठोकळ मानाने सांगते, ढोबळ मानाने सांगते, स्त्री आणि पुरुष असा जर आपण 2 मिनिटासाठी भेद करायचा ठरवलं तर बऱ्याचदा पुरुषांमध्ये लॉजिकल थिंकिंगचा भाग जास्त असतो आणि स्त्रियांमध्ये इंट्युशन, इमोशन्स, कला ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये जास्त असतात. ओके, आता पुढे एक चित्र येईल बहुतेक, तेच आहे का मला आठवत नाही, पण एक चित्र दिसेल, ह्या स्लाइडच्या पुढे असेल नाही तर त्याच्या साईडला पुढे असेल. त्याच्यामध्ये एक चित्र आहे, त्या चित्रामध्ये एक स्त्री आहे आणि ती गोल फिरते आहे. ओके, ती गोल कशी फिरते आहे, तुम्हाला काय दिसतंय पटकन ज्या क्षणी ते तुम्ही चित्र बघाल त्या क्षणी तुम्हाला ती क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज दिसतीये ते तुम्ही लिहा. ही एक ढोबळ टेस्ट आहे आपली. ओके, ती बाई कुठल्या दिशेला फिरते, आपल्याला काय दिसतंय हे तुम्ही बघायचं आहे. सगळ्यांचं लक्ष आहे का इथे? हां, तुम्ही जास्त वेळ बघायला लागला तिच्याकडे तर तुमचं उत्तर बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळं ते चित्र बघितल्या बघितल्या जी दिशा वाटते ती आपल्या वहीत लिहायची आहे. ओके, हे पुढे त्याचं काही नाही, तुम्ही कुठं ते सांगते नंतर. कशी फिरताना दिसते, घड्याळाच्या दिशेनं का उलटी, पटकन लिहायचं आहे, लिहून टाका, जास्त वेळ बघायचं नाहीये.